3 गोष्टी जीवनाला अशा सुंदर लाभल्या होत्या. पर्यावरण, परमार्थ आणि प्रशासन या तिहेरी अंगांनी जीवन फुलून गेलं होतं. जीवनाची उदात्तता अशी होती की जे काही परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय ना, हा देह दिलाय ना, तो फक्त समाज हितासाठीच खर्च करायचा. समर्थ म्हणाले, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा. समर्थांचंही म्हणणं ही आमची वृत्ती बनली पाहिजे. लहानपणापासून असा स्वभाव झाला पाहिजे. जशी सत्वृत्ती असते तशी दुष्ट प्रवृत्ती सुद्धा समाजामध्ये आहे ना हो. तिथे भगवतीचा कृपाप्रसाद मिळेल का? आज कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये आपण पाहिलं की सत्प्रवृत्तीचं जितकं आम्हाला दर्शन झालं तितकं वाईट प्रवृत्तीचं सुद्धा दर्शन झालं. लोक स्वतःची सुरक्षितता बाजूला ठेवून, घरच्यांना बाजूला ठेवून समाज हितासाठी धडपडणारे अनेक उदाहरणं आपण पाहिली या कोरोनाच्या या काळामध्ये, या महामारीच्या संकटामध्ये. आणि अशीही काही वाईट प्रवृत्तींची माणसं आपण पाहिली की जी मृताच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा मागं पुढं बघत नव्हती. देवीचं, भगवतीचं वृत्ती स्वरूप हे इथे नाही दिसणार. अशा वृत्तीच्या मनुष्यावर किंवा जीवावर भगवती कृपाप्रसाद नाही करणार. जिथे उदात्तता आहे, जिथे अथांगता आहे, जिथे देण्याची वृत्ती आहे, दानशीलता आहे, त्याग आहे. म्हणून मी काल म्हटलं ना की पांडुरंग सुद्धा जिथं त्यागाचा स्पर्श आहे त्या त्यागालाच कपाळावर आपल्या मिरवतो. तो त्यागाने निर्माण झालेला गंध जर भगवंताला नाही लावला आणि त्या गंधाशिवाय पांडुरंगाकडे आपण बघितलं तर आपल्याला ती मूर्ती आवडेल का हो? पांडुरंग त्याशिवाय नाही, अपूर्ण आहे. त्यांनी त्यागाला मस्तकी घेतलंय आणि ही त्यागमय वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे, हा त्यामधला गर्भित अर्थ आहे. या अहिल्याचा विवाह 8व्या वर्षी झाला. मल्हारराव, सुभेदार मल्हारराव होळकरांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी तिचा विवाह झाला. जीवनाप्रतीची दृष्टी, मग ते पर्यावरण असू दे, प्रशासन असू दे आणि परमार्थ, या सगळ्या प्रतींनी फुलत होतीच. इतिहाला सुद्धा नवल वाटावं असं कर्तृत्व विधात्यांनी या राणीकडून करवून घेतलं होतं, घडवून घेतलं होतं. मी म्हटलं त्या पद्धतीने अखिल भारतामध्ये मंदिरांची स्थापना तर असेल, नद्यांवरती घाट बांधणं असेल, पाणपोया बांधणं असेल, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपलं स्थान तिने निर्माण केलं. दानशूरता, सात्विक प्रवृत्ती. एवढंच नाही, महाराणी होती त्यामुळं कलेला आश्रय दिला. म्हणून आजकालचे आम्ही ज्यांचं नाव घेतो कीर्तनामध्ये, ज्यांच्या आर्येशिवाय आमचं कीर्तन पूर्ण होत नाही असे कविवर्य मोरोपंत, अनंत फंदी नावाचे शाहीर, या सगळ्यांना त्यांनी राजाश्रय द्यावा आणि त्यांची कला माय मराठीसाठी वरदान ठरली. या काळामध्ये जोना बोला या इंग्रजी एका कवयित्रीने अहिल्याबाईंचं वर्णन केलंय की त्या म्हणतात, ब्रह्मदेवानं पृथ्वी तलावरती एका दयाळू हृदयाची, तेजस्वी, कीर्तिमान असलेली देवी पाठवली आणि ती माणसांच्या जगामध्ये अजरामर आदरणीय झाली. तिचं नाव अहिल्या आहे. तिचं नाव अहिल्या आहे. आणि अशी ही सात्विक वृत्ती, सात्विक स्वभाव ज्या कुणाचा असेल तिच्यावर भगवतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्याकडे परंपरेतला श्लोक सांगतात की आमचं जगणं इतरांच्या कामी यावं. कसं असावं आमचं कर्म? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. प्रेममय दृष्टी जगाकडे पाहण्याची. समर्थ म्हणतात, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटू द्या हो. माझ्या शिरावर माझ्या समाज बांधवांचा काहीतरी बोझा आहे, काहीतरी भार आहे. या जाणीवेनी प्रपंच करणं. आणि तो प्रपंच सुद्धा 4 भिंतींचा नाही, या 4 भिंतींच्या बाहेरचं विश्व आहे. त्या विश्वाशी माझं काहीतरी नातं आहे. या सगळ्या महापुरुषांनी किंवा या सगळ्या स्त्री शक्तींनी हे काम करून दाखवलं, म्हणून आम्ही त्यांना आज स्मरणात ठेवतो. या भिंतींव्यतिरिक्तचं बाहेरचं जग आहे ना, त्याच्याशी माझं काहीतरी नातं आहे. किती संवेदनशीलता होती हो. आमचे तुकोबराय संतांकडे ही वृत्ती होती बरं. म्हणून संत देवांना जवळचे वाटले, देव संतांना जवळचे वाटले. याचं कारण, तुकोबराय ज्यावेळी भंडाऱ्याच्या भामनाथाच्या डोंगरावर बसायचे ना, एखाद्या वृक्षाच्या त्या पायथ्याशी असे तळाशी बसायचे आणि नामसाधनामध्ये तल्लीन झालेले तुकोबराय विठ्ठल 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 मुखानी नामस्मरण सुरू आहे. आणि एखादी चिमणी जर तुकोबरायांच्या येण्याने त्या फांदीवर बसलेली असेल आणि ती उडून गेली, किती वृत्ती संवेदनशील होती बघा. ती जर चिमणी उडाली ना तर तुकोबराय तिला म्हणायचे, का ग
माझ्या येण्याने तुला त्रास झाला का? माझ्या येण्याने तुला त्रास झाला असेल ना, तर मला असं वाटतं तुझ्यातलं आणि माझ्यातलं आत्मतत्व एकच आहे, तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एकच आहे. तर आता बाई ग, माझी इच्छा अशी आहे की तू माझ्या मांडीवर येऊन बसावस. आणि खरंच काय आनंद होता, काय आनंद होता. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली. पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. साधकावस्थेतली ती धडपड होती. अत्यंत संवेदनशील वृत्ती घेऊन महाराज काळाने समाजाने अनेक प्रकारची संकट उभी केली, पण तरी सुद्धा त्यावर मात करून आपल्या आध्यात्मिक वृत्तीचा बहर फुलवत होते तुकोबराय. साने गुरुजींनी जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी आम्हाला दिली. कशा वृत्तीचं आमचं अंतःकरण असलं पाहिजे हेही शिकवलं. भगवतीचं ते वृत्ती स्वरूप तुमच्या माझ्यामध्ये असावं, यासाठी लहानपणापासून आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या शाळांमध्ये प्रत्येकाने लहानपणापासून जी प्रार्थना गायली आहे की जगाप्रती कसा भाव आमचा असला पाहिजे, कशी वृत्ती आमची समाजाकडे जगाकडे बघण्याची असली पाहिजे. खरा तो काय धर्म आहे हो, खरा धर्म काय आहे? प्रेम भावना मनामध्ये उचंबळून आल्याशिवाय दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता आम्हाला प्राप्त नाही होणार. सध्या काय आहे, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवक वाढवली आहे, पण भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदामध्ये समाधानी आणि तृप्त राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनामध्ये नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलंय ते अध्यात्म आहे, ती उपासना आहे. आणि अशी उपासना आम्हाला करताना भगवतीचं स्वरूप आम्हाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल, तर ती वृत्ती आमची तयार होईल, आम्हाला ती सवय लागून जाईल, आमच्या इंद्रियांना ते वळण पडेल की बाबा असंच जीवन आम्हाला जगायचंय. नाहीतर मग मार्ग भरकटायला वेळ नाही लागत. कसा धर्म असला पाहिजे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमळ पावे. जगीचे हीन ती पतिता, जगीचे दीन पद दलिता. तया जाऊन उठवावे जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकते धर्म जगाला प्रेमळ पावे. खरा तो एकते धर्म जगाला प्रेमळ पावे. असं प्रेम समाजाप्रती, नात्यांप्रती, आमच्या नात्यांप्रती. बरं, आज माणूस घरामध्ये राहायला तयार नाहीये. बरं, घरामध्ये 4 माणसं जरी असली तरी चौघांची तोंड 4 दिशेला आहेत. घरामध्ये लाखो रुपयांचा मोबाईल असेल पण 50 रुपयाचं पुस्तक असेल की नाही अशी खात्री नाहीये. सध्या सगळे लोक व्हॉट्सअपवरती मेसेजवर बोलायला लागलेत. अंतःकरणामधली प्रेमवृत्ती संपली आहे की काय असा प्रश्न पडतो. म्हणजे श्रद्धांजलीला तोच गुच्छ, वाढदिवसाला तोच गुच्छ, ओके बोलण्या इतकं, टाईप करण्या इतकाही वेळ नाही, के लिहितात नुसतं. इतकी परिस्थिती विलक्षण आहे की माणूस माणसापासून इतका दुरावला का? अंतःकरणातली प्रेमवृत्ती संपली. आणि या सगळ्याचं जर
समीकरण आमच्या जीवनाला मिळावं असं वाटत असेल ना, हे सगळं आमच्या जीवनामध्ये असावं असं वाटत असेल ना, तर आम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आध्यात्मिक वृत्तीची वाढ व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आमचं कसं असतं माहिती आहे, आज समाजामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक संप्रदाय आहेत. कुणी म्हणतं या बाजूनी भक्ती करा, कुणी म्हणतं असं करा, कुणी म्हणतं तसं करता, कुणी म्हणतं तीर्थयात्रा करता, जपजाप्य करा, दान धर्म करा. जो तो ज्याला त्याला पटेल असं सांगतोय, जो तो ज्याला त्याला झेपेल अशी भक्ती करतोय. पण एवढं करून सुद्धा फळच कोणाला काही मिळेना. आणि आमची सुखासाठी असलेली धडपड आणि ती वखवक थांबेच ना. सुखाभिलाषी असलेला आमचा तो जीव, आम्हाला सुख मिळत नाही आणि वाट्याला दुःखच येते. आणि मग आम्ही काय रे देवा, कसं रे देवा, काय रे केलंस. म्हणून आम्ही सगळं आमच्या नशिबाचं म्हणतो ना, दोष भगवंताला देतो. तर आध्यात्मिक वृत्ती वाढावी याकरता आम्ही काही प्रयत्न करतो का? देवीची उपासना करायची, नवरात्र करायचे. मी जसं म्हटलं तसं आम्ही 9 दिवसाचे 9 रंग आधीच निवडून ठेवलेले असतात. एवढी सगळी तयारी जर आम्ही करतो तर बाबा या दिवशी आज मी देवीच्या या रूपाचा अभ्यास करेन. देवीची ही शक्ती काय आहे, तिचं नाव काय आहे, तिच्या रूपाचा अभ्यास, तिचं चरित्र काय आहे, तिचे गुणानुवाद मी गाईन, त्याचं मी गायन करीन, त्याचं चिंतन करीन. हा विचार आम्ही करतो का हो? आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या देवीची आम्ही उपासना करतो त्या देवीची उपासना करणारी एखादी मुलगी ज्यावेळी गरबा खेळते, तिच्या कपाळाला कुंकू नाही, हातामध्ये बांगडी नाहीये, कपाळाला कुंकू लाव. हिंदू धर्म संस्कृतीची आम्ही जपणूक करतो ना, कुंकू लाव म्हटलं की राग येतोय, अशी परिस्थिती आहे. म्हणजे अगदी केशभूषेपासून ते वेशभूषेपर्यंत सगळंच सांगायची आज परिस्थिती वेळ येऊन ठापलीये. का? कारण मर्यादे पलीकडचं जीवन आम्ही जगतोय. आणि का? याचं कारण आमच्याकडे आध्यात्मिक वृत्तीचा भक्कम असा पाया आम्हाला मिळत नाहीये. तो पाया आमचा भक्कम बांधला जावा, ती वृत्ती आमची विकसित व्हावी याकरता सुरुवात तर केली पाहिजे. संत म्हणतात तुम्ही एक करा, पुढची 2 शून्य भगवंत ती भगवती ठेवायला तयार आहे. तुम्ही सुरुवात तर करा, एक पाऊल चाला. ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही माझ्याकडे 2 पावलं, रामाकडे 2 पावलं चालत या, राम तुमच्याकडे 20 पावलं चालत येईल. तुम्ही जर चाललाच नाही तर तो म्हणेल तू राहा तुझ्या जागी, मी राहतो माझ्या जागी. आमचं असं आहे की आरंभ शूरहा या न्यायाने आम्ही चालतो. कुणी आम्हाला एखादा मंत्र दिला, उपासना दिली तर आम्ही सुरुवात करतो, पण ती आमची सवय, तो आमचा स्वभाव आणि ती आमची वृत्ती व्हायला वेळच देत नाही. ती सवय व्हावी याकरता सुरुवात तर करावी लागेल. बरं, आम्ही सुरुवात करतो, जपाची माळ हातामध्ये घेतो, नवीन आसन दिलं, नवीन आसनावर बसलो, छान सुरुवात झाली, हातामध्ये माळ घेतली, 108 मण्यांची माळ. सुरुवातीचे 4 दिवस छान गेले, जप उत्तम झाला आणि 4 दिवसानंतर मनात विचार आला, आज बसूनच कशाला करायला पाहिजे, उभ्यानी करूया. सवयीमध्ये आणि त्या उपासनेच्या सातत्यामध्ये खंड पडला, सातत्य तुटलं. वृत्ती बनायला वेळ द्यावा लागेल. सातत्य संपलं, खंडित झालं. मग 4 दिवसांनी विचार केला, उभ्यानीच कशाला करायला पाहिजे, इकडे तिकडे फिरता फिरता, अहो येता जाता उठता बसता संतांनी सांगूनच ठेवलंय, चालेल म्हणाले नाम घेतलं तरी. मग इकडे तिकडे फिरत फिरत नाम घ्यायला लागला. काही 4 दिवस गेले, म्हणाला माळच कशाला हातात ठेवली पाहिजे, मनाची माळ चालेल, श्वासाला नाम घेऊया, ठेवली माळ बाजूला, संपलं. उपासनेतलं सातत्य संपलं. ती वृत्ती बनायला वेळच नाही दिला, ती सवय संपून गेली. इंद्रियांना वळण लागलं पाहिजे, ते लागलंच नाही. आणि परिणाम असा झाला की एक दिवस जपही विसरून गेला. का? कारण आम्ही इतके आसक्त आहोत, आम्ही अनुरक्त आहोत. कशामध्ये? विषयांमध्ये. माझे गुरु आदरणीय नारायणबुवा काणे यांचं फार सुंदर पद आहे की आम्हाला थोडंसं आत्मनिरीक्षण करावं लागेल, की आमची वृत्ती अंतर्भिमुख करावी लागेल आणि स्वतःचंच परीक्षण करावं लागेल की मी कोण आहे, माझी आज परिस्थिती काय आहे, मी कशामध्ये नेमकं लक्ष देतोय. एखाद्या त्या मृगजळाप्रमाणे, त्या हरणाप्रमाणे कस्तुरीच्या शोधात असलेलं ते मृग जसं धावत राहतं नानोमाळ, तशी आमची अवस्था झाली आहे. या सगळ्या भवसागरामध्ये आम्ही असेच धावत सुटलोय. सात तू आसक्त तू अनुरक्त तू विषयात तू, सक्त तू आसक्त तू अनुरक्त तू विषयात तू. सक्त तू आसक्त तू अनुरक्त तू विषयात तू. भक्त तू रे भक्त होई, भक्त तू रे भक्त होई, तक्त सुखाचे मिळवी तू. देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास. कोण तू कोठील तू रे कस
जगी आलास तू, कोण तू कोठीन तू रे कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, किती दिसांचा निवास येथे, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. किती धावशी उपास पोटी मृगापरी त्या तृषार्थ तू, किती धावसी उपास पोटी मृगापरी त्या तृषार्थ तू, आशा तृष्णा कधी न सरल्या, आशा तृष्णा कधी न सरल्या, काय तुझा रे हे तू, देशी का विश्वास 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 तू. ही अंतर्भिमुख वृत्ती जेव्हा आम्ही करू ना, तेव्हा आतला विठ्ठल आम्हाला खुणावतोय. उभारोनी पाहे आत विठू पालवीत आहे, संत सांगतात. तो खुणावतोय आम्हाला. त्याच्याकडे कधीतरी बघूया. या आध्यात्मिक वृत्तीबरोबरच देशाप्रतीची त्यागमय वृत्ती आमच्यामध्ये विकसित व्हावी, याकरता अशी अनेक चरित्र आम्हाला डोळ्यासमोर घ्यावी लागतील. आज या भगवतीच्या उत्सवासाठी इतिहासातली अशी चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहेत की आपल्या पतीचं कार्य हे आपलं कार्य आहे असं समजून पतीच्या पावलावर पाऊलं ठेवून चालणारी अशी एक पतिव्रता या भारताच्या इतिहासाने पाहिली. काय घडलं होतं असं? बॅरिस्टरीचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले वैनतेय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बॅरिस्टरीचं शिक्षण प्राप्त केलं, नवे शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला, उत्तमोत्तम शस्त्र तयार केली, गुप्त पद्धतीने भारतामध्ये पाठवली. आणि ज्यावेळी अनंत कान्हेरे नावाच्या एका क्रांतिकारकांनी जॅक्सनचा वध केला, इंग्रज सरकार हादरलं की भारतामध्ये पिस्तुलं गेली कशी. खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक बंगालमध्ये बॉम्बचा धडाका केला, इंग्रज सरकार हादरलं की बंगालमध्ये बॉम्ब पोहोचला कसा. आणि गुप्त पद्धतीने ही शस्त्रास्त्र भारतामध्ये गेली, खटला चालवला गेला, पकडलं गेलं सावरकरांना आणि जहाजात बसवून भारताच्या दिशेने आणलं गेलं. भारतामध्ये निकाल लागला, निवाडा झाला की 50 वर्षाची अंदमानची काळ कोठडी. 25व्या वर्षी शिक्षा सुनावली, 50 वर्ष अंदमानची काळ कोठडी. घरामध्ये पत्नी आहे, 18 वर्षाचं वय होतं जेमतेम. यमुना माई म्हणायचे सावरकर त्यांना, यमुना नाव. घरामध्ये मोठी वहिनी आहे येसू नावाची. तिचं मातेसारखं प्रेम मिळालेलंच होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सावरकरांना ज्यावेळी अंदमानला पाठवण्याआधी मुंबईच्या एका कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी आमच्या या त्यागवृत्ती काय असावी. देवीचं भगवतीचं रूप मला त्या चरित्रामध्ये दिसतं. याचं कारण की कधीच नशिबाच्या नावानी, आई वडिलांच्या नावानी बोटं नाही मोडली की काय आमचं नशीब, काय आम्हाला दिलंय बघून, काय हा आमचा प्रपंच असा. नाही, कधीच नाही. पतीने जे असे धाराव्रत स्वीकारलंय ना, त्याला अनुकूल असंच वर्तन. हे देवीचं स्वरूप आहे, हे भगवतीचं स्वरूप आहे. आणि ज्यावेळी ही पत्नी 18 वर्षाची यमुना भेटायला आली आहे सावरकरांना तुरुंगाच्या त्या दारामध्ये, बरं या सगळ्या काळामध्ये सुद्धा येसू वहिनी असू दे किंवा आमच्या यमुनामाई सावरकर असू देत, या दोघींनी सुद्धा आपापल्या पतींच्या कार्यामध्ये केवढं सुंदर अनमोल असं सहकार्य केलंय. ज्यावेळी हे बॉम्ब भारतामध्ये आले त्यावेळी गुजरातला ते बॉम्ब पोहोचवायचे होते. नाशिक ते गुजरात असा रेल्वे प्रवास या दोघींनी केलाय. केवढा मोठा स्वार्थत्याग होता. या प्रवासामध्ये ते बॉम्ब नेले कसे तर पोटाला कपड्यांच्या साह्याने तो बॉम्ब बांधलेला आहे. मानवी ह्युमन बॉम्ब ज्याला म्हणतात, जिवंत असा पोटाला बांधलाय. आणि जेणेकरून आपण गर्भवती आहोत, आपल्याला दिवस गेलेत असं भासवून नाशिक ते गुजरात हा रेल्वेचा प्रवास या दोघींनी केलाय. किती मोठं धैर्य लागत असेल या सगळ्या कामांसाठी. पण ठरलेलं होतं, वृत्ती पक्की झालेली होती की सगळं काही देशासाठी आहे, आपल्या पतीच्या कार्यासाठी आहे. आणि ज्यावेळी
सावरकरांवरती खटला चालवला ना, त्यावेळी या घरादारावर जप्ती आणली होती. सगळं घर निकालात काढलं, जमीन निकालात काढली, जप्ती आणली, बँक खाती होती ती सील केली, घर सील केलं. या दोघींना स्वतःच्या माहेरी जावं लागलं. येसू वहिनी आणि यमुना माई या दोघींनाही आपापल्या माहेरी जावं लागलं. आणि माईंनी आठवण लिहून ठेवली आहे स्वतःची की आम्ही दोघी सुद्धा माहेरी गेलो, पण घराच्या उंबरठ्यात नाही. 5 ते 6 वर्ष गायी गुरांच्या गोठ्यात आम्हाला आयुष्य कंठावं लागलं. का? कारण इंग्रज गाढवावरनं नांगर फिरवतील जर घरात या लोकांनी घेतलं तर. गायी गुरांच्या गोठ्यामध्ये बसून तिथे घरच्यांनी आणून ओंजळीनी भात वाढायचा, तिथे जमीन स्वच्छ करायची, जमिनीवर तो भात वाढायचा. आणि गायी गुरांच्या सहवासात राहून आम्ही तिथे 6 वर्ष जेवलो, तिथे राहिलो. माईंची ही आठवण आहे. आणि असा त्यागमय वृत्तीचा आविष्कार भगवतीचा आमच्या यमुना माई ज्यावेळी सावरकरांना भेटायला गेल्या त्या कारागृहामध्ये, त्यावेळी असा तुरुंगाच्या त्या सळीमधून सावरकर, आपला पती आपल्या समोर उभा आहे. सावरकरांना पाहिल्याबरोबर डोळ्यातनं टचकन पाणी आलं, पण पुसलं पाणी. काय असावी वृत्ती बघा. सावरकरांनी सांगितलं होतं जीवनाचा उदात्त दृष्टिकोन, तो स्वीकारला आणि सावरकरांकडे बघितलं, डोळ्यातलं पाणी दिसूनही दिलं आपल्या पतीला. आणि सावरकर हसत हसत त्या साखळ्यांचा आवाज झाला. वाज वाज शृंखले काढिनाद मंजुळे, टाकी तो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले. वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. काढिनाद मंजुळे, काढिनाद मंजुळे, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. टाकी तो तुझ्या लयीत, टाकी तो तुझ्या लयीत मंद मंद पाऊले. वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले, वाज वाज शृंखले. साखळदंडांचा तो साखळदंडांनी जखडलेला लोखंडी पिंजऱ्यातला आपला पती समोर पाहिला. आणि यमुना माईंनी पाहिलं. सावरकर हसत हसत तिला विचारतायत, ओळखलं नाहीस ना ग मला या वेशामध्ये? ओळखलं नाहीस ना? आपला पती बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल विलायतेहून, पैसा मिळवू, थाटात संसार करू असा विचार तू केला असशील. पण अगं, माझी मातृभूमी भारत माता पारतंत्र्यात पिचतेय, लाखो संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि ते संसार सावरण्यासाठी माझी चूल बोळकी फोडून हा राष्ट्राचा संसार करावा असा विचार मी केला. रागावलीस का ग माई? या जन्मातच मी तुम्हाला इतका त्रास दिलाय, तर दरवर्षी वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं? माईंना सांगावं सावरकरांनी की काट्या कुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्या घरट्यांमध्ये पिलांची वीड वाढवायची. याला जर संसार किंवा प्रपंच असं नाव असेल ना, तर असा संसार चिमण्या कावळे सगळेच करतात. माई, मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला यात धन्यता माना. पण या प्रसंगात सुद्धा त्या त्यागमयी वृत्तीच्या देवीने काय करावं? सावरकरांकडे पाहिलं आणि सांगितलं की मी नाही रडत आहे, मी अजिबात रडणार नाही. सावरकर म्हणतात की या जन्मात मी तुला एवढा त्रास दिलाय की जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तू कसं मागशील ग? त्यावेळी माईंनी करावं काय? खाली वाकल्या, खाली झुकल्या, तुरुंगाच्या सळीतून आत हात घातला, सावरकरांच्या पायाला स्पर्श केला आणि सावरकर म्हणाले, माई काय करता? त्यावेळी त्या सांगतात की स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून देशाचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम मला भगवंतांनी या जन्मात दिला ना, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, बस एवढी भगवतीकडे प्रार्थना करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको म्हणून नमस्कार करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नकोत. एवढा त्याग देशासाठी, आपल्या पती कार्यासाठी. कधीच स्वतःचा विचार नाही, स्वतःचा स्वार्थ नाही. 6 महिन्याचं लेकरू होतं मांडीवरती प्रभाकर नावाचं, पण कधीच स्वतःच्या नशिबाच्या नावाने बोट मोडली नाहीत, खडे फोडले नाहीत. केवढा त्याग! मला असं वाटतं भगवतीची ही वृत्ती, ही त्यागमयी वृत्ती तिच्यामध्ये आम्हाला दिसतेय. माई सावरकरांनी सावरकरांना या प्रसंगामध्ये सांगितलं होतं
की मी एक मंत्र तुम्हाला सांगते, तो मंत्र तेवढा म्हणा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. एक मंत्र तेवढा म्हणा. अंदमानमध्ये तुम्हाला किती शिक्षा होईल, काय हाल भोगावे लागतील याची मला कल्पना नाही, पण मी सांगते तेवढा मंत्र म्हणा. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सावरकर हसले आणि तिला म्हणाले की माई, मी हा मंत्र म्हणेन, अंदमानमध्ये मला या मंत्र म्हणण्याने काही शिक्षा कमी होणार आहे की नाही मला माहिती नाही, पण हे म्हणण्यामुळे जर तुला बरं वाटणार असेल तर मी हा मंत्र नक्की म्हणतो. अशी चरित्र श्रोते हो या मायभूमीला मिळाली, या मातृभूमीला मिळाली. आणि म्हणूनच मला या सगळ्या चरित्रांमध्ये मातेचं, भगवतीचं एक 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 रूप दिसतं आणि ते आपल्याला सांगायची माझी इच्छा होतीये. या कारणाकरताच देवीचं सेवाभावी रूप आम्हाला अजून एका चरित्रातनं दिसलं की ज्या एका रूपाने मूळची परदेशी होती बरं का, ती भारतीय नाही. तुम्ही म्हणाल मग परदेशी महिलेचं चरित्र आम्हाला का ऐकवताय, काय सांगताय? जी मूळची भारतीयच नाही, जी विदेशी आहे तिचं चरित्र आपण का गायचं? पण आपल्या कुणाही भारतीयापेक्षा ती जास्त भारतीय होती मी असं म्हणेन. कारण ज्यावेळी आयर्लंडचा तिचा जन्म, तिथे जन्म झाला, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, अर्थात तेच शिक्षण घेऊन ती लहानाची मोठी होत होती, पण अंतःकरणातल्या संवेदनशील वृत्तीला आईवडिलांकडून सुद्धा खतपाणी घातलं गेलं होतं. ती बहरत होती आणि मार्गारेट असं तिचं नाव, मार्गारेट नोबेल. पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली अशी होती की अध्यात्म, संस्कृती या सगळ्याचा तिथे लवलेशही नाही. या सगळ्यामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भर घातली होती की ही सगळी ख्रिस्ती मिशनरी तिथल्या समाजाला, जनतेला उद्देशून सांगायचे की तुम्ही सगळे पापी आहात, तुम्ही सर्वजण पापी आहात आणि या पापातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर तुम्हाला येशूच्या पाया पडावं लागेल, येशूच्या त्याला शरण जावं लागेल. या सगळ्या विचारांचा प्रभाव मनावर व्हायला तयार नाही. आणि त्याच काळामध्ये योद्धा संन्यासी म्हणून भारत मातेचा एक सुपुत्र होता. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण ही दोन्ही नामाभिधानं ज्या चरित्राला लागली असे आमचे स्वामी विवेकानंद परदेश दौऱ्यावर होते. व्याख्यानांसाठी ट्रेनच्या ट्रेन भरून लोक धावायचे, लोक यायचे, प्रचंड गर्दी व्हायची. माझ्या बंधू आणि भगिनींनो, या एका हाकेमध्ये सगळं विश्व जिंकलं होतं, सगळं जग जिंकलं होतं या महापुरुषांनी. अमेरिकेतली जनतेची अक्षरशः म्हणजे स्वामीजींना ऐकण्यासाठी या लोकांनी इतकी गर्दी करावी. शिकागो धर्म परिषदेचं स्वामींचं भाषण तर गाजलंच, सगळ्या वृत्तपत्रांचे मथळेच्या मथळे यांच्याच नावाने भरून व्हायला लागले. आणि इंग्लंडमध्ये स्वामीजींचं ज्यावेळी व्याख्यान होतं त्या एका व्याख्यानाला मार्गारेटला जायची संधी मिळाली. लहानपणापासून ख्रिस्ती मिशनऱ्यांचं एकच तत्वज्ञान कानावर पडते की तुम्ही पापी आहात, तुम्ही कर्मदरिद्री आहात. मानव देहाला जन्माला आलात ना तर आता या पापातून, या चक्रातून सुटका होण्यासाठी येशूला शरण जा, तुम्ही पापी आहात. हे काही मनात पटत नव्हतं, ठसत नव्हतं. आणि अशा वेळी स्वामीजींची अमृतवाणी कानावर पडली आणि स्वामीजींच्या मुखातला शब्द मार्गारेटच्या अंतःकरणामध्ये भिनला. स्वामीजींच्या व्याख्यानांमधून असा एक झंझावात देशप्रेमाचा, भारतीय तत्वज्ञानाचा, भारतीय अध्यात्माचा निघत होता की स्वामीजींच्या मुखातनं शब्द ऐकले, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. स्वतःला अजिबात कमी लेखू नका, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरान्न बोधित. एवढं ऐकलं मात्र आणि मार्गारेटच्या अंतःकरणावर असे काही ते शब्द कोरले गेले की बस, एखाद्या पवित्र यज्ञामध्ये, एखाद्या पवित्र यज्ञ वेदीमध्ये समिधा अर्पण करावी तसा आपल्या जीवनाची समिधा याच सद्गुरूंच्या चरणांवर समर्पित करायची. बस ठरला निश्चय, आयुष्याचं ध्येयच ठरून गेलं त्या काळामध्ये. आणि इतका आधार वाटला स्वामीजींच्या त्या वचनांचा मार्गारेटला की या चरणांवरती आपलं जीवन व्हायचं हे ध्येय तर निश्चित झालंच. स्वामीजींच्या बद्दल आदर वाटायला लागला आणि त्या आदराचं रूपांतर स्वामीजींना सद्गुरू समजण्यामध्ये झालं. गुरु स्वरूपामध्ये स्वामीजींना त्या समजायला लागल्या. पण परिणाम असा झाला की स्वामीजींची व्याख्यानं ऐकावीत, त्यांनी प्रभावित व्हावं आणि बघता बघता भारतीय संस्कृती, भारतीय अध्यात्म या सगळ्याचा ओढ
या सगळ्याची ओढ लागली आणि आता कधी एकदा मी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवीन, एवढी उदात्त उज्ज्वल असलेली भारतीय संस्कृती मला कधी बघायला मिळेल, म्हणून ती ओढ लागली आणि स्वामीजींना हट्ट करायला लागल्या. स्वामीजींनी कन्या म्हणून स्वीकार केला मार्गारेटचा. ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली मार्गारेटला आणि तिचं नाव भगिनी निवेदिता असं केलं. भगिनी निवेदिता. निवेदिता या नावाचा अर्थच आहे समर्पण, आणि समर्पित वृत्तीने या महिलेनी आपलं अवघं पुढचं सगळं जीवन भारताच्या कार्यासाठी घालवलंय. म्हणून तिचं चरित्र का घ्यावं असं वाटलं याचं कारण, ती जरी विदेशी असली तरी ती आम्हा भारतीयांपेक्षाही जास्त देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं तिचं अंतःकरण होतं. ती समर्पित वृत्ती तिच्याकडे होती, म्हणून तिचं चरित्र आपण गायचं. देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते, देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते, या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते, या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. नवचेतना नवचेतना शक्ती नवी जी लोकमानसी सिंचिते, नवचेतना शक्ती नवी जी लोकमानसी सिंचिते, नवजात ऐसी कालिका हो देवते सुनिवेदिते, नवजात ऐसी कालिका देवते सुनिवेदिते, देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते, देवार्थ जी देशार्थ जी तनु आपुली ओवाळीते, या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते, या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते, या संस्कृतीच्या अमृता गंगोदकाजी प्राशिते. 1898 साली भारताच्या भूमीवर निवेदितांनी पहिलं पाऊल ठेवलं. शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या आणि हातामध्ये एक जपमाळ, असं जणू काही एखाद्या ऋषिकालीन तपस्विनीचं रूप भासावं असं ते भगवतीचं वृत्ती रूप होतं. श्रोते हो, निवेदितांनी भारतामध्ये आल्यानंतर सुद्धा भारतीयांच्या, जसं स्वामीजींचं सूत्र होतं ना, आत्मनो मोक्षर्थम पण जगदहितायच, शिवभावे जीव सेवा, प्रत्येक जीवामध्ये शिवाचा अंश आहे असं समजून प्रत्येक जीवाची तन मन धनानी सेवा करण्याचं असे धारा व्रत भगिनी निवेदितांनी अंगीकारलं होतं. गुरुदेवांच्या कार्यामध्ये त्यांच्या पावलावर पावलं ठेवून चालण्याचं व्रत, आणि एखाद्या पाश्चात्य स्त्रीला लहानपणापासून जिच्यावर पाश्चात्य संस्कार आहेत तिला भारतीय संस्कार, रीती, व्रतवैकल्य हे सगळं स्वीकारणं किती अवघड गेलं असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो. एक प्रसंग आहे चरित्रामध्ये की भगिनी निवेदितांना स्वामीजींनी ब्रह्मचारिणी व्रताची ज्यावेळी दीक्षा दिली त्यानंतर कडकडीत उपवास करायचे, व्रतवैकल्य करायची हा आदेश मिळाल्यानंतर एका उपवास प्रसंगी भगिनी निवेदितांनी दिवसभर अन्न पाणी वर्ज केलं होतं, ग्रहण नाही केलं. आणि या प्रसंगामध्ये संध्याकाळी आता फक्त चुलीवर मडकं ठेवलं, भात ठेवला आणि आता तो शिजला घेणार पानामध्ये वाढून. एवढ्यात कुणात करवी तरी स्वामीजींचा निरोप आला की आता उपवास अजून 2 दिवस पुढे चालू ठेवायचे. गुरु शिष्याला कशा पद्धतीने तावून सुलाखून, जसं अग्नीतून भट्टीतून सोनं चकाकतं झळाळून, त्या पद्धतीने हे चरित्र घडत होतं. आणि अशा पद्धतीने हिने आपलं ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा स्वामीजींकडून घेतली, ते व्रत पूर्ण केलं. स्वामीजी अमेरिका, इंग्लंड या परदेशांमध्ये आपले दौरे करतच होते. व्याख्यानांसाठी अखंड भारतीय संस्कृतीच्या ध्वजाची, धर्माची, अध्यात्माची ध्वजा सगळीकडे फडकावत होते अभिमानाने. हिंदू तत्वज्ञान सगळ्या जगाला समजावून सांगत होते. पण यावेळी मात्र 39 वर्षाचं आयुष्य फक्त स्वामीजींना लाभलं. देह शिणला, मन ताजं होतं. बरं, मनाची शक्ती कायम होती पण देह शक्ती क्षीण झाली. आणि त्यामुळे 4 जुलै 1902 रोजी कलकत्त्याला गंगेच्या काठी स्वामीजींना आपलं अवतार कार्य संपवावं लागलं. स्वामीजींच्या देहाची चिता रचली गेली. आणि श्रोते हो, जसं एखाद्या
घरातल्या ज्येष्ठ पुत्रांनी वडिलांच्या चितेला अग्नी द्यायचा असतो ना, तसं स्वामीजींच्या चितेला अग्नी देण्याचं काम आमच्या त्यांच्या मानस कन्येनी म्हणजे भगिनी निवेदितांनी केलंय. पहिला अग्नी तिने दिला आणि मग बाकीच्या संन्याशांनी, बाकीच्या शिष्यांनी स्वामीजींच्या चितेला अग्नी दिला. स्वामीजींची चिता धडाडत होती. आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून गुरु निष्ठा इतकी विलक्षण होती. रामकृष्ण परमहंसांच्या भावधारेमध्ये स्वतःला पूर्णपणे अर्पण केलेले स्वामी विवेकानंद जीवनही तसंच जगले. आणि या आपल्या गुरूंचा आदर्श समोर ठेवलेली ही भगिनी निवेदिता स्वामीजींच्या त्या जळणाऱ्या चितेकडे पाहतीये. हात जोडले, दूरवर जाऊन उभी राहिली एका झाडाखाली आणि नमस्कार करून देवी भगवतीची आराधना केली. रामकृष्णांच्या त्या काली मातेच्या, त्या दक्षिणेश्वरच्या कालीची आराधना केली, नामस्मरण केलं आणि सांगितलं, हे आई, हे जगदंबे, माझ्या गुरूंच्या पावलावर पावलं ठेवून मी इथे आले. निष्ठेने त्यांची सेवा केली, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. बस त्याग वृत्ती आणि वैराग्य वृत्तीचं धगधगत प्रतीक असलेली ती त्यांच्या अंगावरची भगवी वस्त्र मला कायम आकर्षित करत राहिली. आणि या भगव्या वस्त्रांची आज त्यांच्या चितेबरोबर राख होणार आहे याचं वाईट वाटतंय. या भगव्या वस्त्रातली एक जरी चिंधुली जरी मला मिळाली, एक चिंधी जरी मला मिळाली ना, तरी ती मी जपून ठेवीन, माझ्या बरोबर कायम ठेवीन. तिच्याकडे बघून माझ्या जीवनाची प्रेरणा मी पुढची स्वीकारेन. आणि या पद्धतीने एवढं मनात आलं, भगवतीला ती प्रार्थना केली मात्र. आणि त्या क्षणाला काय आश्चर्य श्रोते हो, भगवंत असतो ना पाठीराखा. स्वामीजींची धडधडणारी चिता, त्या चितेतून अग्नीचे लोळ उठत होते आणि वाऱ्याच्या दिशेने त्या चितेतून स्वामीजींच्या भगव्या वस्त्रातली एक चिंधी उडाली आणि थेट भगिनी निवेदितांच्या हातावर येऊन पडली. ती चिंधी जवळ केली निवेदितांनी आणि बस म्हणाल्या, हा तुमचा प्रसाद आहे गुरुदेव, या प्रसादाला जवळ ठेवीन आणि आयुष्यभर आपण सांगितलेल्या मार्गाने अनुसरण करत जाईन. यानंतर स्वामीजींच्या निर्वाणानंतर सुद्धा भगिनी निवेदितांनी कितीतरी काळ भारतामधलं सेवेचं काम कायम चालू ठेवलंय. अनेकांसाठी अनाथालय चालवली. एवढंच नाही, रामकृष्ण मिशनच्या संघाची स्थापना झालेलीच होती, त्या संघाचं काम करावं. विवेकानंद केंद्राची स्थापना यानंतर स्वामीजींच्या जाण्यानंतर झाली. त्याही कार्यामध्ये आपला मोलाचा वाटा. नवे एखाद्या झंझावाताप्रमाणे पूर्ण आसेतू हिमाचल भगिनी निवेदिता प्रवास करत होत्या, फिरत होत्या, करत होत्या. हिंदू लोकांना हिंदू धर्मतत्वज्ञान एक पाश्चात्य स्त्री सांगत होती. काय नवल होतं बघा, काय नवल होतं. आणि अशा या भगिनी निवेदितांचं सेवा कार्य सांगताना त्या काळातले एक इतिहास तज्ञ होते, यदुनाथ सरकार त्यांचं नाव, यदुनाथ सरकार. त्यांनी आपली आठवण लिहून ठेवली आहे की कलकत्त्यातल्या बागबाजार या प्रांतामध्ये मी फिरत असताना तिथे एक दलित वस्ती होती. दारिद्र्य जिथं ओसंडून वाहत होतं अशी एक वस्ती होती. आणि त्या वस्तीमध्ये मी सहज फिरत होतो तर एक गोरी महिला मला पाठमोरी दिसली. तिच्या हातामध्ये बादली होती आणि दुसऱ्या हातामध्ये झाडू होता. सेवा कार्य, त्याग वृत्ती म्हणजे किती असावी याचं विलक्षण अद्भुत चरित्र आहे हे. लोकोत्तर महापुरुष, या लोकोत्तर स्त्रिया काय होत्या याचं दर्शन आम्हाला या निमित्ताने घ्यायला मिळतं श्रोते हो. यदुनाथ सरकारांनी आठवण लिहिली की ती गोरी महिला कोण आहे म्हणून मी उत्सुकतेने पुढे गेलो तर त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हत्या. त्या मार्गारेट नोबेल म्हणजे स्वामीजींची मानसकन्या भगिनी निवेदिता होत्या. त्या देवीच्या या त्याग स्वरूपाचं, त्याग वृत्तीचं दर्शन आम्हाला या निमित्ताने घडतं. आणि अशी वृत्ती ज्याच्याकडे असते, जिच्याकडे असते, त्यांच्या स्मृती आम्ही आयुष्यभर स्मरणात ठेवतो ना. ती माणसं, त्या माणसांना मृत्यू स्पर्श करू शकत नाही. त्यांच्या कार्यांनी, त्यांच्या विचारांनी ही माणसं कायम अमर राहतात श्रोते हो. देवीचं स्मृती रूप जर सांगायचं झालं ना तर अशीच एक स्त्री, अशीच एक कर्तृत्ववान शक्ती या भारतामध्ये जन्माला आली होती. पंजाब प्रांतामध्ये कर्नाल नावाचं गाव. लहानपणाचं नाव होतं मोंटू, पण मोठी झाली आणि कल्पना नाव मिळालं. बर, कल्पनेची भरारी इतकी मोठी होती, लहानपणापासून स्वप्न बघायची. आणि भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं सांगतात ना, आपल्या तरुणांना आवाहन करतात की स्वप्न बघा, स्वप्न बघा. स्वप्न विचार करायला लावतात आणि विचार तुमच्या कृतीत उतरतात. तुम्ही जर विचारच केला नाही तर तुमच्या हातून कृती घडणार नाही. त्यामुळे आधी स्वप्न बघा. आणि अशी स्वप्नाळू असलेली ही कल्पना लहानाची मोठी झाली आहे. लहानपणापासून नक्षत्र, ग्रह, तारे या संदर्भातलं प्रचंड आकर्षण होतं. कल्पना वीर ही बाला जाऊन भिडली गगनाला, कल्पना वीर ही बाला.
नक्षत्राला चमकते तारे प्रियती जला. हे स्वप्न नव्हे तर सत्य हे आज कळे आम्हाला. नक्षत्रांचे हे लेणे हे भारत भूचे लेणे अजरामर तिचे जिणे. आदर्श हाची आम्हाला अभिमान तिचा देशाला. आदर्श हाची आम्हाला अभिमान तिचा देशाला. आदर्श हाची आम्हाला अभिमान तिचा देशाला. प्रचंड महत्वाकांक्षी आणि स्वप्नाळू असलेली ही कल्पना लहानाची मोठी झाली आणि ज्या गोष्टीचं लहानपणापासून आकर्षण होतं तीच गोष्ट शिकण्याचा अट्टाहास तिने ठेवला आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये प्रवेश करून त्याच्यामध्येच मोठी डिग्री प्राप्त केली, PhD प्राप्त केली आणि अमेरिकेच्या नासा केंद्रामध्ये नासा सेंटरला ती सेवेसाठी रुजू सुद्धा झाली. कोलंबिया नावाचं जे यान 2003 साली सोडलं गेलं अवकाशाच्या दिशेने, त्या यानामध्ये ही कल्पना होती आणि आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे श्रोते हो. 1 फेब्रुवारी 2003चा तो दिवस, संध्याकाळची वेळ होती. बातम्या सगळ्यांच्या घरामध्ये सुरू होत्या. तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो क्षण अनुभवलाय, पाहिलाय की एक जळती रेषा अशी आकाशातून खाली येताना लोकांनी पाहिली. ठिणग्या उडत होत्या त्या आगीच्या आणि खालची त्या बातमीची पट्टी अशी खाली सरकत होती की कल्पना चावलाचा दुर्दैवी अंत, कोलंबिया यान खाली कोसळलेलं आहे. हे सगळ्यांनी पाहिलं. मात्र काळजामध्ये अशी वेदना सगळ्या भारतवासियांच्या झाली की ही कल्पना एका उदात्त ध्येयाने आपलं ध्येय प्राप्त केलं. आपल्या आवडत्या विषयाचं कार्यक्षेत्र तिने काबीज केलं, ते प्राप्त केलं, ते मिळवलं आणि एका विलक्षण ध्येयाने प्रेरित झालेली ती कल्पना शेवटचा क्षण मृत्यू पाहून सुद्धा अमर झाली. सर्व भारतवासियांच्या काळजाचा ठोका तिच्या निधनाने चुकला आणि ती स्मृती रूपाने आज तुमच्या माझ्या मनामध्ये आहे. म्हणजे पहिली गोष्ट भारतीय होती, दुसरी गोष्ट स्त्री होती. परंपरा, रूढी या सगळ्यांची बंधनं तिलाही होती. पण या सगळ्यावर मात करत 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 आज भारतीयांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवण्याचं चरित्र तिला प्राप्त झालं. विधात्याने तिच्याकडून ते करवून घेतलं. भगवतीचं हे स्मृती रूप आहे. आज तुमच्या माझ्या मनामध्ये ती स्मृती रूपाने अजरामर आहे. ती मृत्यू होऊन सुद्धा तुमच्या माझ्या मनामध्ये जिवंत आहे. याचं कारण या भगवतीच्या स्वरूपांचं आम्ही अशा पद्धतीने ज्यावेळी चिंतन करतो ना, त्यावेळी आम्हाला आमच्या जगण्याचं सार कळतं की भगवंतानी आम्हालाही नरदेह दिला, दुर्लभात दुर्लभ असलेला तो नरदेह, की ज्या देहाचं सार्थक सच्चिदानंद अवस्था पदवी प्राप्त करण्या इतकं आहे. अध्यात्मशास्त्रातलं सच्चिद आनंद स्वरूप असलेलं ते परब्रह्म प्राप्त करता येतं या नरदेहाच्या साहाय्याने. या नरदेहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. दुर्लभम त्रयमे वैत आचार्य म्हणाले. त्रैलोक्यामध्ये दुर्लभ असलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे मनुष्य देह आहे आणि तो आम्हाला प्राप्त झाला ना. मग या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे फक्त जन्म झाला आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे हा देह निघून गेला असं दरिद्री जीवन आमच्या वाट्याला येऊ नये म्हणून एक मुद्दाम जगदीश खेबुडकर नावाचे एक कवी होऊन गेले. त्यांची एक कविता आहे, तेवढी गाते आणि मी विषयाच्या समारोपाकडे जाते. की आमची वृत्ती अशी बनली पाहिजे की आमचं जीवन समाजाच्या, देशाच्या, राष्ट्राच्या हितासाठी, कल्याणासाठी गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे ना, भारतीय संस्कृतीची ही उदात्तता आहे की घरातली स्त्री सौभाग्यवती, लक्ष्मी, गृहलक्ष्मी ज्यावेळी तुळशीला पाणी घालते रोज आणि ते पाणी घालत असताना फक्त तुळशीला पाणी घालून माघारी फिरत नाही, ती आजूबाजूच्या रोपट्यांवर पण शिंपडते. तसं तुमचा माझा प्रपंच नेटका करायचाच आहे. कारण फाटका तुटका प्रपंच संतांनाही मान्य नाही. संतांनी आम्हाला उदात्तता शिकवली जीवनाची. मग असा उत्तम नेटका प्रपंच करून आमच्या जगण्यातले काही क्षण आम्ही इतरांसाठी देऊ शकतो का, याचा विचार प्रत्येकाकडून केला जावा. नाहीतर मग काय होईल माहितीये, हातात जीवन मिळालंय आणि त्या जीवनाचा पुढे पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. खेबुडकरांची आत्मा म्हणतो नावाची एक कविता आहे. आता जे न देखे रवी ते देखे कवी, कवी कल्पना आहे. त्यामुळे
कवींची कल्पना काय असू शकते हे आपण नाही सांगू शकत. कवितेचं शीर्षक आहे आत्मा म्हणतो. कल्पना अशी आहे की एक गृहस्थ आयुष्यभर जीवन जगला, कुठलं कर्तृत्व नाही हातातून. माणसं म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे. अहो, तुकोबरायांनी जरी असं सांगितलं असलं तरी संतांनी काही कर्तृत्ववाद नाकारला नाहीये. काही करू नका असं नाही म्हणाले संत. आमचं कर्तृत्व असलंच पाहिजे. त्यामुळे तो गृहस्थ जीवन जगला, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, ना देवाचा, ना देशाचा, ना संस्कृतीचा, ना समाजाचा विचार केला. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्म झाला, तसा निसर्गाच्या नियमाप्रमाणे ह्या शरीराची झीज होऊन मृत्यू सुद्धा झाला. खेबुडकर असं कल्पना करतात की तो आत्मा, त्याचा जो आत्मा, तो अंतराळातून आपल्या शरीरावर होणारे संस्कार पाहतोय. आणि तो आत्मा काय म्हणत असेल, त्याला काय पश्चाताप होतोय, त्याचं वर्णन खेबुडकरांनी केलंय. आता खेबुडकरांची कविता आणि ही जर चाल आपण ऐकली तर आपल्याला असं वाटेल की ही चित्रपटातली चाल आहे की काय. पण खरं सांगू का, ही चाल नंतर चित्रपटाकडे गेली, पण खेबुडकरांनी या कवितेसाठी खरं या चालीची निवड केलेली होती. तो आत्मा स्वर्गातून आपल्या देहावर होणारे संस्कार पाहतोय आणि तो काय म्हणतोय, आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. काय आनंद आहे बघा. आत्मा म्हणतो. आता ही चाल ऐकल्यावर तुम्हाला कदाचित ते गाणं आठवेल, पण आठवू नका कृपया, शब्द हेच ऐका. ही चाल तिकडे घेतली बरं नंतर चित्रपटामध्ये, पण ही चाल खेबुडकरांची तोडी रागामध्ये याच गाण्यासाठी आणि याच कवितेसाठी केली आहे. जीवनाची वृत्ती अशी आमच्या घडली पाहिजे की नंतर पश्चातापाची पाळी नाही आली पाहिजे, तेव्हा भगवतीची कृपा आमच्यावर होईल. आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. जन्मभरी नाही केली दसरा दिवाळी, दसरा दिवाळी. तेल पाणी नव्हतं माझ्या कधीही कपाळी. मी असं आयुष्य जगलो, शीर येते यत शरीरम, या न्यायाने शरीराची झीज झाली, पण माझं जगणं इतरांच्या कामीच नाही आलं. मी काहीच नाही करू शकलो जगासाठी, म्हणून पश्चाताप होतोय. दरिद्री अवस्थेमध्ये माझं आयुष्य, कर्म दरिद्री अवस्थेमध्ये आज मी मरणाला सामोरा गेलो. तेल पाणी नव्हतं माझ्या कधीही कपाळी, कधीही कपाळी. आज नाशिवंत देह न्हाऊ घातला, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. आणि मग नाशिवंत देहाला नाऊ घालताना तो आत्मा पाहतोय की मी आज बघ काहीच नाही केलं. जन्मभरी होतो नंगा लखतरात लाज, लखतरात लाज, लखतरात लाज. परी तो दळिंद्र्याचा साज, दळिंद्र्याचा साज. आज नव्या कापडानं देह झाकला, देवा सोहळा सुखाचा. असं म्हणतात, लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती. कशासाठी एवढा हव्यास आम्ही करतो? जाताना काहीच नेता येत नाही तर आमची वृत्ती उदात्त का होऊ शकत नाही, संवेदनशील का होऊ शकत नाही, प्रेममयी, दयाशील, धर्मशील, दानशील असं वृत्ती आमच्या अंतःकरणाची का नाही बनू शकत? जीवनभर माझं माझं मी मी करत करत शेवटी ते कफन, त्या कफन त्याला काही खिसा नाही ना, जाताना काही घेऊन जातातही येणार नाही. असं म्हणतात, येशी उघडा जाशी उघडा, ही परिस्थिती आहे. काय उदात्त आणि काय सुंदर विचार आहे बघा संस्कृतीचा. ज्यावेळी आपल्याकडे विवाह बंधनामध्ये बांधले जातात ना दोन जीव, त्यावेळी विवाहाच्या आधी आपल्याकडे कपड्यांची खरेदी होते ना, बस्ता बांधणं त्याला आपण म्हणतो. आणि त्यावेळी अनेक भरजरी सगळे पोशाख तयार केले जातात. त्या दुकानामध्ये गठ्ठा बांधला जातो आणि ते वरचं जे कापड असतं ते पांढरं असतं.
कितीही म्हणाले रंगीत वसन घाला, पण जीर्ण शालती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. अशा सगळ्या जीवनाचा वास्तव विचार आम्हाला करावा लागेल. आणि भगवंतांनी दिलेला नरदेह, भगवंतांनी दिलेलं आयुष्य, जीवन हे उत्तम उदात्त प्रफुल्लित कसं असेल, भगवंताच्याच कार्यासाठी, देवाच्याच कार्यासाठी, देशाच्याच कार्यासाठी कसं वाहिलं जाईल, ही अंतःकरणाची वृत्ती घडवणं हे आमच्या हातात आहे. आणि ते भगवतीच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही, देवीच्या आशीर्वादाशिवाय ते होणार नाही. यासाठी नवरात्र आहे आणि यासाठी देवीची उपासना आहे, यासाठी भगवती उपासना आहे. काय झालं बघा, सगळ्या साधू संतांनी सांगितलं बाबा रे नाम घे, भगवंताची उपासना कर, पण मी केली नाही. जन्मभरी नाही केला नामाचा विचार, नामाचा विचार, नाम जप नाही केला कधी जन्मभर, कधी जन्मभर. आज नाम गजरात देह चालला, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. आज मरुनिया जीव झाला मोकळा, देवा सोहळा सुखाचा आज पाहिला. शेवटी राम नाम सत्य है. जीवनामध्ये मी जसं काल सांगितलं ना, ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. सत्य काय आहे तर सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बस जीवनाचं सगळं समग्र दर्शन आम्हाला यातून घडतं की आमच्या जीवनाला दयाशीलतेची, धर्मशीलतेची उदात्तता प्राप्त व्हावी, ती वृत्ती आमची बनावी. याकरता आम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल, प्रयत्नपूर्वक आम्हाला ती उपासना करावी लागेल देवीच्या त्या स्वरूपाची. आणि असं अंतःकरण ज्यावेळी घडेल ना, त्यावेळी भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवीच्या या स्वरूपाला या निमित्ताने आपण वंदन करू. एक देवीचं स्मरण करणारी फक्त रचना गाते आणि मग थांबते. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाल, तू शिवानी मंगला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना, शारदा सरस्वती ज्ञानदेवी वंदना. शांती सुख की तू विमला, शांती सुख की तू विमला, शांती सुख की तू विमला. शांती सुख की तू विमला, ज्ञान रातू हो सबला. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना, लक्ष्मी धन की संपदा पूरी करत कामना. ऋषि मुनि जन सकल प्रिया, ऋषि मुनि जन सकल प्रिया. कोमला तू चंचला, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा.
काली दुर्गा शक्तिमान, काली दुर्गा शक्तिमान, कोटि है तुम्हें प्रणाम। जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा। तू भवानी महाकाली, तू भवानी महाकाल, तू शिवानी मंगला। जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा, जगत जननी भवतारिणी, जगत जननी भवतारिणी, जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा, मोहिनी तू नव दुर्गा। सगळं आहे, सगळी प्रगती आम्हाला हवी आहे। विज्ञानाच्या वेगात आम्ही इतक्या प्रचंड वेगाने धावतोय, पण आमचं मूळ कुठे विसरत नाही ना, आमचं मूळ कुठे हरवत नाही ना, याचा विचार आम्हाला करावा लागेल। म्हणून आमच्या तुमच्या माझ्या घरातल्या मुलांच्याकडे असायला हवी ती संस्कार नावाची लक्ष्मी। ते लक्ष्मीचं रूप आहे, ते भगवतीचं स्वरूप आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता कोरोनाच्या या काळामध्ये, महामारीच्या या संकटाच्या काळामध्ये, वैश्विक संकट आमच्यावर आलं, जगाला खऱ्या लक्ष्मीची किंमत कळाली। बरं, कुठली लक्ष्मी सगळ्यात मोठी आहे? कारण कितीही जरी ऐश्वर्य असलं, संपत्ती असली, तरी या काळाने आम्हाला शिकवलं, बरं या पिढीला शिकवलं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही, तर जगात सगळ्यात श्रीमंत कोण या प्रश्नाचं उत्तर जर मला विचारलं तर मी म्हणेन की ज्याचं आरोग्य चांगलं आहे ना, तो सगळ्यात श्रीमंत आहे। शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, शरीर हे धर्माचं साधन आहे हे ज्यांनी जाणलं तो श्रीमंत। म्हणून आमच्याकडे असायला हवी ती आरोग्य नावाची लक्ष्मी आहे। हे भगवतीचं लक्ष्मीचं स्वरूप आहे, वैभव लक्ष्मी आहे, संस्कार लक्ष्मी आहे। आणि या सगळ्या लक्ष्मीचा जर सदुपयोग आम्ही जीवनामध्ये केला ना, तर जीवनाचं कल्याण आहे। आणि दुरुपयोग जर आम्ही करणार असू तर अहंकाराला कारणीभूत ठरू, आणि तो अहंकार आमच्या नाशाला कारण ठरेल। म्हणून जी धनलक्ष्मी आम्ही कमवू, तुकोबरायांनी सांगितलं ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। उत्तम मार्गाने प्रपंच नेटका करण्यासाठी आम्हाला धनस लक्ष्मी जमवावी लागेल, तिची आराधना करावी लागेल। पण ते जमवलेलं धन, ती लक्ष्मी जर फक्त स्वतःच्याच प्रपंचापुरती उपयोगी आणली, किंवा फक्त मी आणि माझं एवढ्यापुरतंच जर तिला ठेवलं, तर ती लक्ष्मी आमच्यावर कृपा नाही करणार। म्हणून असं म्हणतात ना की देणाऱ्यांनी देत जावे। माणसाकडे दातृत्व गुण असेल ना, तर परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। पण आज परिस्थिती अशी आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा। सुभाषितकारांनी सांगितलं, दात्यांची दुष्काळच आहे, म्हणजे देणारी वृत्ती नाही, उलट समोरच्याच्या जवळ जे जे काही आहे ते हिसकावून घेण्याची स्वार्थी वृत्ती मात्र समाजामध्ये आज आमच्याकडे दिसतीये। दातृत्व गुणही आहे, नाही असं नाही, पण तिथेच लक्ष्मी वास करते जिथे देण्याची वृत्ती आहे। त्यामुळे या सगळ्या लक्ष्मी बरोबर अशा एका लक्ष्मीची आराधना आमच्याकडून झाली पाहिजे, ती म्हणजे विद्यालक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी। ज्ञानाची आसक्ती आम्हाला असली पाहिजे, आणि त्या लक्ष्मीची जर आमच्यावर कृपा असेल ना, तर जगामध्ये आम्ही कुठेच पराभूत होणार नाही। विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, भर्तृहरी म्हणतात की विद्या नावाची लक्ष्मी हे झाकलेलं द्रव्य आहे। विद्या हे झाकलेलं द्रव्य आहे। विद्येशिवाय एकही गोष्ट अशी नाहीये की जगामध्ये पवित्र आहे। विद्ये इतकी न ही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, भगवान गोपालकृष्ण म्हणतात गीतेमध्ये। ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीच नाही। म्हणून प्रत्येकाने विद्यालक्ष्मीची कास धरावी, कारण साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशुपुच्छ विषाणहीनः असं भर्तृहरी म्हणतात एके ठिकाणी। तृणन्न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम। म्हणाले कुठल्याही प्रकारची विद्या ज्याच्या जवळ नाही, कुठली कला ज्याच्या जवळ नाही, कुठलं संगीत ज्याच्या जवळ नाही, त्याची गणना ही एखाद्या पशुमध्ये होणार आहे। म्हणजे 2 पायांचा पशु असं त्याचं वर्णन भर्तृहरी करतात। आणि या पुढे जाऊन ते म्हणतात तृणन्न खादन्नपि जीवमानः, नशीब त्या बाकीच्या सगळ्या 4 पायांच्या प्राण्यांचं की हा माणूस नावाचा प्राणी चारा खात नाही, कारण यानं जर एकदा चारा खायला सुरुवात केली तर बाकीचे उपाशी मरतील, इतकं खायला लागतं मनुष्य प्राण्याला। म्हणजे माती खातो, सिमेंट खातो, चारा पण खाल्ला। अर्थात तो विषय आपला नाही, पण ही परिस्थिती अशी आहे
की तृणन्न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम. विद्येची आसक्ती, विद्या लक्ष्मीची आराधना आम्हाला करावी लागेल, ती ज्ञानलक्ष्मी. आणि म्हणून मी ज्या पद्धतीने आपण चरित्र ऐकलं ना, आनंदी गोपाळ जोशी, डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, भारतातल्या पहिला महिला डॉक्टर, प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलं, डॉक्टरेट मिळवली, MD पदवी मिळवली आणि अनेकांची सेवा केली आपल्या या विद्यालक्ष्मीच्या माध्यमातून. याचबरोबर भारतीय मातीला लाभलेल्या अशा एक कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये ज्यांचं वर्णन किंवा ज्यांचं नाव घेता येईल अशा सुधा मूर्ती, की ज्यांनी इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली, नव्हे सर्वेसर्वा होत्या आहेत. आणि आपल्याकडं असलेलं ज्ञान, आपल्याकडं असलेली धनलक्ष्मी, आपल्याकडं असलेली ज्ञानलक्ष्मी, या लक्ष्मीचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे, याच एका ठाम मताच्या सुधा मूर्ती. समाज उपयोगी ही लक्ष्मी लावणं फार गरजेचं आहे. म्हणून बघा तुम्ही, भारतातल्या जगातल्या अनेक श्रीमंत महिलांपैकी असलेल्या एक सुधा मूर्ती, पण तरी सुद्धा त्यांनी जर ठरवलं तर किमती साड्या परिधान करू शकतात, उत्तमोत्तम श्रीमंती थाट उपभोगू शकतात, पण तरी सुद्धा साधं राहणीमान. भारताच्या माजी राष्ट्रपती आमच्या प्रतिभाताई, किती साधं राहावं. भारतीय संस्कृतीची उदात्तता त्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्या क्षणी आम्हाला कळते. श्रीमंत स्त्रियांमध्ये स्थान असून सुद्धा आपलं राहणीमान, आपला पोशाख, मर्यादे पलीकडचं जीवन जे आपण सगळीकडे आज बघतोय ना, पण मर्यादेतलं जीवन काय असतं, आमच्या सुषमा स्वराज या सगळ्यांची चरित्र जर आम्ही पाहिली ना, तर चैतन्य तर मिळतंच, पण स्त्रीनी असावं कसं हे सांगितलंय, हे शिकवलं या चरित्रांनी आम्हाला. प्रसिद्ध वाक्य आहे ना, की सौंदर्य हा स्त्रीचा पराक्रम आहे, तर पराक्रम हे पुरुषाचं सौंदर्य आहे. म्हणून पण अर्थात स्त्रीनी सौंदर्याचा अट्टहास धरणं चूक आहे का? अजिबात नाही. सुंदर दिसलंच पाहिजे, असलंच पाहिजे. त्याकरता आज प्रसाधन आहेतच, सगळी सौंदर्य प्रसाधनं, सोशल मीडिया सुद्धा त्यासाठी भरपूर सक्रिय आहे एकदम. पण मी याही पुढे जाऊन थोडंसं सांगेन की वरच्या सौंदर्यापेक्षा आत्म्याचं जे सौंदर्य आहे ना, आत्म्यामध्ये असणारे जे बहुमूल्य गुण आहेत ना, ते आम्हाला जपता आले पाहिजेत. आत्म्याचं सौंदर्य फार महत्वाचं आहे आणि हे आत्मसौंदर्य जगाला भुरळ पाडेल. नारदीय कीर्तनामध्ये ज्यांचं नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतलं जातं नारदीय कीर्तन क्षेत्रामध्ये, असे कीर्तन सूर्य दत्तदास बुवा घाग, आपल्या नरसोबाच्या वाडीचे दादांचं कीर्तनातलं एक सुंदर वाक्य आहे की ते म्हणायचे, सौंदर्याला सात्विकतेची झालर असली पाहिजे. सौंदर्य नाही नसलं पाहिजे असं कोण म्हणतं? सुंदर दिसलंच पाहिजे, पण त्या सौंदर्याला सात्विकतेची झालर असली पाहिजे. म्हणून असं सौंदर्य ते आत्म्याचं सौंदर्य ठरतं भौतिक सौंदर्यापेक्षा. म्हणून मी सुधा मूर्तींच्या चरित्रातलं थोडासा उल्लेख करून पुढे जाईन की ज्यावेळी सुधा मूर्तींची मुलाखत झाली ना, त्या मुलाखतीमध्ये त्यांना असं विचारलं होतं की तुम्ही, म्हणजे त्या 21 वर्षापूर्वी काशीला जाऊन आल्या होत्या. 21 वर्षांपूर्वी काशीला जाऊन आल्यानंतर तिथे अशी प्रथा आहे की तिथे आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करायचा. काशीला गेल्यानंतर लोक असं करतात, आपल्या सगळ्यात आवडती गोष्ट कुठली आहे, तिचा वस्तू कुठली आहे, तिचा त्याग करायचा. तर सुधा मूर्तींनी आपल्या एका मुलाखतीत असं सांगितले की 21 वर्ष मी नवीन साडीच नाही खरेदी केली माझ्यासाठी. आज एवढ्या मोठ्या श्रीमंत महिलांपैकी एवढं आदराचं मोठं स्थान असलेल्या सुधाताई त्या म्हणतात की मी एकही साडी स्वतःसाठी खरेदी नाही केली आणि 21 वर्षामध्ये त्या काशीला जाऊन तोच संकल्प केला होता की खरेदीच करणार नाही आणि त्यातल्या त्यात साडीच खरेदी करणार नाही. आता नवरात्र आहे, महिलांच्या आवडीचा हा विषय आहे. साडी म्हटलं की कोण नाही म्हणेल हो, पण हा केवढा उदात्त विचार आहे. कारण विद्यालक्ष्मी धनलक्ष्मी परमेश्वरांनी माझ्याकडे दिली आहे, ती माझ्यावर प्रसन्न आहे, बस त्या लक्ष्मीचा उपयोग मी समाजासाठी करेन, या पलीकडे मला काही नको. इतकं सुंदर विचारसरणी या लोकांची आहे की आपल्याकडे एक सांगतात ना की दोघं जण रस्त्याने पती पत्नी निघतात आणि म्हणजे आजी आजोबा होते बरं का, आणि आजोबांनी आजीचा हात धरला होता रस्त्याने चालत असताना. लोकांनी विचारलं की आजोबा का हो, हाताला का धरताय त्यांना? नाही म्हणाले, सोडून उपयोगच नाही, हात सोडला की दुकान धरते, दुकानाकडे जाते साडीच्या. हात कसा सोडू म्हणाले, हाताला धरूनच मला तिला गेलं पाहिजे. मग हे आजीचं झालं, म्हणजे आजीचं सुद्धा असं होतंय. आपल्या सगळ्याच स्त्रियांच्या आवडीचा विषय आहे हा. पण सुधा मूर्तींचं चरित्र म्हणून मला मुद्दाम आदर्शवत असं आपल्यासमोर ठेवावंसं वाटतं की हे देवीचं लक्ष्मी स्वरूप आहे.
म्हणून त्या लक्ष्मीची आराधना करताना एक प्रसिद्ध कानडी भाषेतलं पद आहे ना आपल्या सगळ्यांच्या आवडीचं. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नमामि, सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा बारम्मा बारम्मा. सौभाग्यदा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा. ಹೆಜ್ಜ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತಾ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ, ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತಾ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ, ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಒಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ, ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ, ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ವೇಗ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ, ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆ, ಅಕ್ಕರೆ ಅಕ್ಕರೆ ಉಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ಅಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ ಬಾರಮ್ಮ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮನಿ, ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. म्हणून या देवीच्या लक्ष्मी रूपाला या निमित्ताने वंदन आहे की ही लक्ष्मी फक्त धनलक्ष्मी नाही तर ती आरोग्य लक्ष्मी आहे, संस्कार लक्ष्मी आहे, ज्ञान लक्ष्मी आहे, विद्या लक्ष्मी आहे. सुधामूर्तींनी आपल्या जवळच्या अनेक या धनलक्ष्मीचा सदुपयोग केला, विद्यालक्ष्मीचा सदुपयोग केला, अनेक पुस्तकांचं कादंबऱ्यांचं लिखाण तर केलंच, अनेक पुरस्कार सरकारतर्फे जे जे मिळाले ना या समाजोपयोगी कामाबद्दल, त्या पुरस्कारांची सगळी रक्कम मुलींसाठी अनाथालय उभारण्यासाठी या सुधामूर्तींनी खर्च केलेली आहे. यापुढे जाऊन गृहलक्ष्मीचं एक रूप आम्ही बघतो की जी घराघरामध्ये आहे. दिवाळीला मला असं वाटतं की दिवाळीला दर्शन म्हणून पाडव्याला पतीची ओवाळणी पत्नी करत असते ना, तर लक्ष्मी पूजनाला पतीने पत्नीची ओवाळणी करायला काय हरकत आहे? ती गृहलक्ष्मी आहे ना. आतापासून आपण करूया पुढे. ती गृहलक्ष्मी आहे, पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ती अनुसरण करते, ती तिचं काम करत राहते ना.
निर्विकल्पपणे पातिव्रत्य तिचं ती सांभाळत असते, ती गृहलक्ष्मी आहे. अलीकडे झालेल्या या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये आमच्या भारताचा एक जवान जे शहीद झाले, त्यांची पत्नी निकिता धौंडियाल असं त्यांचं नाव. त्यांनी एवढ्या कमी काळामध्ये पुलवामा अटॅकमध्ये पती निधन झाल्यानंतर निकिता धौंडियाल यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं, लेफ्टनंट झाल्या आणि त्या पतीच्या पदावर तिथे जाऊन आज पतीचं उर्वरित राहिलेलं कार्य मी पूर्ण करेन या एका ध्येयाने प्रेरित झालेली ही महिला आज आम्ही पाहतोय. आमच्या भारत देशाची मान अभिमानाने उंचावणारी अशी ही गृहलक्ष्मी मी म्हणेन निकिता धौंडियाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौभाग्यवती रमाई आंबेडकर शेणगोवऱ्यांचा संसार उभा केला, शेणगोवऱ्यां थापून संसार उभा केला आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी म्हणेन की संविधान लिहू शकले. ही गृहलक्ष्मी आहे. याचबरोबर मंदाताई आमटे असतील, प्रकाश आमट्यांच्या पत्नी साधनाताई आमटे असतील, या सगळ्यांनीच आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून अनुसरण केलं. मी म्हटलं तसं जसं यमुनामाई सावरकरांनी केलं. अनेक या सगळ्या गृहलक्ष्मीचे रूप आहेत. ही लक्ष्मीचं अधिष्ठान असलेलं भगवतीचं रूप आहे. मंदाताई आणि प्रकाश आमटे जर ते आदिवासी भागातून निघाले ना, तर प्रकाश वाटा पुस्तकावरचं पहिलंच वाक्य आहे की ते आदिवासी लोक त्यांना असं म्हणायचे की हे आमचे रामसीता आहेत, हे आमचे रामसीता आहेत. इतकं विलक्षण कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व. आणि म्हणून गृहलक्ष्मी कशी असावी, स्त्री कशी असावी, मर्यादेचा पदर तिच्याकडे कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगत असताना महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध व्याख्यात्या ज्या आत्ता काही कालापूर्वीच आपल्यातून निघून गेल्या, त्या अपर्णाताई रामतीर्थकर, मुलीने कसं असलं पाहिजे म्हणजे त्या तर म्हणायच्या, त्यांचं आवडीचं वाक्य म्हणजे माझ्या आवडीचं त्यांच्या व्याख्यानातलं वाक्य, त्या म्हणायच्या मुलगी कितीही मोठी झाली, ती भले डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, तरी सुद्धा भाकरी थापता आलीच पाहिजे म्हणायच्या. म्हणजे हे आम्हाला हे स्त्रीला आणि हे कमीपणाचं लक्षण मुळीच नाहीये. स्त्री घर सांभाळते म्हणजे ते दुबळेपणाचं लक्षण आहे का? मुळीच नाही. पुरुषाच्या बरोबरीने उलट ती कामही करते आणि घरही उत्तम सांभाळतीये. या घराचा हा सगळा रथ, हे सगळं शिवधनुष्य ती पेलते, कारण तिच्याकडे निसर्गाने तेवढी क्षमता दिली आहे, तेवढी ताकद दिली आहे. देवीचं लक्ष्मी रूप जसं आहे ना, तसं देवीचं कांती रूप सुद्धा आज आपल्याला बघायचंय. तेज जिथे आहे, कांती जिथे आहे, मी मगाशी म्हटलं तसं कांती म्हणजे फक्त अंगकांती नाही ना, ते सौंदर्य उजळण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो, पण तेज किंवा कांती ज्याला म्हणता येईल ती बुद्धीची कांती आहे, नुसती शरीराची कांती नाही. देवीचं कांती रूप कुठे? बुद्धीची कांती आहे, भावनेची कांती आहे, विचारांचं तेज आहे, पराक्रमाचं तेज आहे. कांती म्हणजे तेज. आणि यापुढे जाऊन सांगू का, लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी अग्रलेख लिहावा, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असा जळजळीत लेख ज्यावेळी लोकमान्यांच्या लेखणीतनं प्रकट व्हायचा ना, त्या लेखणीचं सुद्धा तेजच आहे, ती कांतीच आहे. आणि तिथे सुद्धा मला वाटतं भगवती आहे, त्या लेखणीमध्ये सुद्धा देवीचं कांती रूप आहे. यापुढे जाऊन आमचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, की ज्यांनी वयाच्या 14 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर घरातल्या देवी समोर उभे राहिले आणि देवी समोर प्रतिज्ञा घेतली, हे देवी, शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन. आणि याच वयामध्ये असं विलक्षण काव्य त्यांच्या लेखणीतनं निघालं. सावरकरांच्या लेखणीबद्दल तर मी काय बोलू, त्या लेखणीमध्ये सुद्धा देवीचं तेज आहे, देवीचं कांती स्वरूप आहे. या सावरकरांच्या लेखणीतून जी जी काव्य बाहेर निघाली ना, आज म्हणजे त्यातलं एक काव्य आता जे आपण ऐकणार आहे, ते काव्य जरी गायलं ना, तरी अनेकांचा असा समज आहे की हे संस्कृत मध्ये आहे की काय, हे शुद्ध मराठीमध्ये आहे याचीही जाणीव बऱ्याच जणांना नाही. इतकं दर्जा त्या लेखणीचा, इतकं तेज त्या लेखणीचं. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू, नीती संपदाची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या तमात तुझी आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रते भगवती चांदणी समतमलकलकशी. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे,
यशोयुतां वन्दे रक्तरंजिते सुजन पूजिते हे अधम रक्तरंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ बीन मरण ते जनन तुझसाठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते 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 श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 भारत माता की जय। स्वतंत्र देवतेला भगवतीचा दर्जा दिला, भगवती स्वरूपामध्येच तिची पूजा केली सावरकरांनी सुद्धा, स्वातंत्र्य देवतेची सुद्धा। हे आई तू कशी आहेस, हे अधम रक्त रंजिते, तू अधमांच्या रक्ताने रंजित होणारी आहेस, तू राक्षसांचा संहार करणारी आहेस, तू वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी आहेस आई। आणि म्हणून तिची पूजा शब्द सुमनांनी बांधली आहे सावरकरांनी या स्तोत्राच्या निमित्ताने। आणि हे स्तोत्रच आहे, स्वतंत्र देवतेचं स्तोत्र आहे। या कांती रूपाचं वर्णन करताना मला असं वाटतं की देवीचं हे कांती स्वरूप छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर, संभाजी राजांच्या नंतर सुद्धा, नवे राजाराम महाराजांच्या नंतर सुद्धा त्यांच्या पत्नी शिवस्नुषा ताराराणी ताराऊ महाराजांनी मराठेशाहीची तलवार अशी तळपती ठेवली। ते तेज, ते कांती देवीचं तिथेही मला दिसलं की देवीचं कांती स्वरूप ताराऊ राणींच्या तलवारीला मिळालं आणि ते तेज पुढची 7 वर्ष मराठेशाहीचं साम्राज्य ताराऊ राणींनी सांभाळलंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही कांती, या देवीच्या कांती रूपाची, तेज रूपाची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तुळजाभवानीची करुणा भाकली आणि काय वर्णन केलंय, काय कशा पद्धतीने तिची आराधना केली, कशा पद्धतीने तिचं नामस्मरण केलं, तेव्हा कृपा झाली भवानीची आणि राजांना भवानी तलवार मिळाली ना। ते देवीचं कांती रूप आहे, ते तेज रूप आहे, पराक्रमाचं तेज आहे। देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी, देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी, चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी, चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी, दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी, दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी, कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी, कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी, देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी, चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी, शंभासुर प्राण संहारिणी। दे अंबिके दे शारदे असं वरदान मागितलं, मज अस्त्र दे, मज शस्त्र दे,
संहारण्या या दैत्यभूमी निर्दाळण्या सामर्थ्य दे, दे अंबिके दे चंडिके. हे देवीचं कांती स्वरूप आमच्या समोर आम्हाला दिसलं. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे त्या जीवनांचं दर्शन होतं. स्वामीजी म्हणायचे तरुणाईचे 3 तकार स्वामीजींनी तरुण पिढीला सांगितलेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. देवीच्या या लक्ष्मी स्वरूपाबरोबर, देवीच्या या कांती स्वरूपाबरोबर देवीचं असं शक्ती स्वरूप महाराष्ट्राने नव्हे भारत देशाने इतिहासात अनुभवलंय ते म्हणजे शिव आणि शक्ती. शिवशक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत म्हणून आपण आपल्या देवतेचं स्वरूप अर्धनारी नटेश्वर असं त्या रूपामध्ये देवाची पूजा करतो ना. की या महिषासुर नावाचा दैत्य ज्यावेळी उन्मत्त झाला, सगळ्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला. साधू संतांना यज्ञ कार्यासाठी हवीरभाग मिळेना. पृथ्वीला या दैत्याचा, या पापाचा भार व्हायला लागला आणि ही आमची पृथ्वी माता गोरूप धारण केलं आणि ब्रह्मदेवांकडे गेली. नवरात्रीच्या या देवीचं अवतरण कशासाठी आहे, का आहे, कशामुळे आहे ते जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर ही पृथ्वी माता, ही भूमाता गोरूप धारण करून ब्रह्मदेवांकडे आली आहे आणि ब्रह्मदेवांसमोर गारहाणं घातलंय. का तर सृष्टीची रचयिता ते आहेत ना. निर्मितीचं काम करणाऱ्या ब्रह्मदेवांना सांगते की हा महिषासुर उन्मत्त झालाय, याचा भार आता पापांचा सहन होत नाही, लवकर काहीतरी करा. ब्रह्मदेवांनी विष्णूंना घेऊन थेट भगवान शिवांच्या समोर सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि या 3ही देवतांचं तेज एकत्र झालं आणि देवी आईला म्हणजे पार्वतीला, आदिशक्तीला सगळ्यांनी गारहाणं घातलं की याचा निपात आता तू कर. म्हणून या देवी पार्वतीने अशी अट घातली की मी हे काम एकटीने नाही करणार, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे आमचे समर्थ सांगतात ना, सगळ्यांनी मिळून हे काम करायचं. कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे भगवंतांचं काम आहे. देवीचा अवतार या निमित्ताने का झाला? अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहला, महिषासुर स्वर्गाचा स्वामी जाहला, अवनीवरी आज महाप्रलय. देववीर ऋषी मुनीचे दुःख भोगिते, देववीर ऋषी मुनीचे दुःख भोगिते, तुमच्या विण आभा नाही गती, तुमच्या विण आभा नाही गती, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला, अवनीवरी आज महाप्रलय पातला. सगळ्या देवतांनी तिच्याकडे गारहाणं घालावं आणि मग या 3 देवतांची तेज एकत्रित झालं आणि अशी ती या 3ही देवतांच्या शक्ती म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि देवी आदिशक्ती पार्वती माता म्हणजेच महाकाली, या 3 रूपांचं सम्मिलीकरण झालं. ते तेज एकत्र आलं आणि या 3ही देवतांच्या शक्तींचे 2 हात आणि हिचे स्वतःचे 2 हात, 3ही देवतांचे 2 हात असं मिळून 8 भुजांची ही अष्टदुर्गा सज्ज झाली, कटिबद्ध झाली. आणि या प्रसंगामध्ये साग मदनी सानी धमग मग सा सज्ज झाली अस्त्रशस्त्र. या प्रसंगामध्ये देवीची स्तुती तर सगळ्या देवतांनी गायलीच, पण अनेक देवतांनी तिला या युद्धासाठी काही भेट वस्तू दिल्या, शस्त्र दिली. विष्णूंनी स्वतःचं चक्र देवीला प्रदान केलं, भगवान शिवांनी त्यांचं त्रिशूल तिच्याकडे दिलं, इंद्रानी स्वतःचं वज्र देवीला दिलेलं आहे. या प्रसंगामध्ये सप्तशतीमध्ये असा उल्लेख आहे की इंद्रानी देवीला सुरापात्र सुद्धा दिलंय, कारण रक्त बघायचंय. रक्त बघायचं नाही नुसतं, तर रक्त बीजाचा विध्वंस करताना, नाश करताना या महाकालीनी शेवटच्या 3 दिवसामध्ये रक्तबीजाला मारलेला आहे. नवरात्रीच्या या 3 दिवसामध्ये कौशिकी हा अवतार धारण केला, पूर्ण काळ्या रंगाची देवी झाली आहे.
रक्तबीजाला मारत असताना वर्णन आहे की रक्तबीजाला मारताना त्याच्यावर प्रहार केला की त्याच्या शरीरातून निघणारा रक्ताचा थेंब ना थेंब जमिनीवर पडला की असे कितीतरी रक्तबीज पुन्हा तयार व्हायचे. म्हणून या देवीनी असं अक्राळ विक्राळ रौद्र रूप या प्रसंगात धारण केलं आणि त्या रक्तबीजाचं रक्त जमिनीवर सांडू न देण्याची जबाबदारी खबरदारी घेतली. ते रक्त प्राशन केलं. म्हणून आपली ती दक्षिणेश्वरची काली माता स्वामीजींना सुद्धा जी ज्ञान देते, वैराग्य देते, भक्ती देते, ती काली माता. काय तिचं वर्णन आहे? दुर्गे भवानी 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 दया करू माता दया करू माता नित सुख करणी दुःख हरण दुर्गती नाशनी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. कशी आहे जगदंबा? हात खड्ग त्रिशूलधर हात खड्ग त्रिशूलधर हात खड्ग त्रिशूलधर हात खड्ग त्रिशूलधर गले सोहे रुंडमाल गले सोहे रुंडमाल असुर संहारी जगजननी दुर्गे भवानी भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दया करू माता नित सुख करणी दुःख हरणी दुर्गती नाशनी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी दुर्गे भवानी. या देवीचं हे रूप सर्व देवतांनी पाहिलं. या 9 दिवसांमध्ये शुंभ निशुंभ म्हणजे मद मत्सर असूया अहंकाराचं प्रतीक असलेले हे सगळे राक्षस आणि आमच्यामध्ये सुद्धा हे राक्षस आहेत बरं. त्यांचा जर निपात आम्हाला करायचा असेल तर देवी उपासना महत्वाची. त्या भगवतीची आराधना आम्हाला करावी लागेल. ही देवी यासाठी तिचा उपासनेचा त्या नवरात्रीचा जागर हृदयात आधी आम्हाला करावा लागेल आणि यासाठी आम्हाला आमच्या जवळची आत्मशक्ती प्रज्वलित करावी लागेल, जागी करावी लागेल. मी म्हटलं ना 3ही देवतांच्या त्या शक्ती एकत्र आल्या म्हणून नवरात्रीच्या 3 दिवसांमध्ये पहिले 3 दिवस महासरस्वतीच्या रूपामध्ये देवी आहे. पुढचे 3 दिवस म्हणजे मधले 3 दिवस ही महालक्ष्मी या स्वरूपामध्ये तिची पूजा आहे आणि शेवटचे 3 दिवस महाकाली या रूपामध्ये तिची आम्ही आराधना करतो. मग ही महालक्ष्मी जी आहे ना ती कशी आहे, महासरस्वती कशी आहे? आपण लक्ष्मी स्वरूप बघितलं, विद्यालक्ष्मी हेही तिचं स्वरूप पाहिलं. शक्ती रूपाचं वर्णन करताना आमच्या सगळ्या संतांनी सांगितलं की भक्ती करत असताना भक्तीला शक्तीची जोड आम्हाला द्यावी लागेल. भक्ती शक्ती संगम आमच्या भागवत धर्म संप्रदायामध्ये आम्हाला दिसून येतो. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं की शक्तीची आराधना आम्हाला करावी लागेल. वेळ प्रसंगी दुर्जनांचा नाश करण्याकरता रौद्रावतार धारण करावा लागेल. समजा तुम्ही देवपूजेला बसलाय आणि देव्हाऱ्यावरती एखादा विंचू जर येऊन बसला तर महाराज म्हणतात विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, पण वेळ आली तर कठीण वज्रास भेदू ऐसे. ही शक्ती स्वरूपिणीची ताकद आहे आणि ही तिची कृपा मिळवण्याचा हा जो मार्ग आहे की शक्तीची उपासना आम्हाला करावी लागेल.
म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा असं सांगितलंय, शक्तीने मिळती राज्ये. राज्य ग्रहण करायचंय, मिळवायचंय ना तर शक्तीशिवाय. म्हणून समर्थांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडे क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग चेतवलं. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जय जय रघुवीर समर्थ या मंत्राची गर्जना दुमदुमत राहिली. एवढंच नाही, शक्ती स्वरूपाची आराधना देवीच्या भगवतीच्या शक्ती रूपाची आराधना करण्याकरता समर्थांनी बलोपासनाच जगासमोर मांडली. फक्त शरीराची शक्ती का हो, याकरता म्हणजे शारीरिक शक्ती अपेक्षित आहेच आहे, त्याकरता व्यायामशाळा बांधल्या, मारुतीरायांची मंदिरं उभी केली. तिथे बलोपासनेचं महत्व मुलांना पटवून द्यावं, व्यायामाचं महत्व, सूर्य नमस्कार, क्रमाक्रमाने नारायणाचा दास, दासाचा स्वामी, स्वामींचा समर्थ झालेला हा लोकोत्तर युगोत्तर महापुरुष असलेले हे संत समर्थ झाले. आणि महाराष्ट्राला एक नवा महाराष्ट्र धर्म समर्थांनी या प्रसंगामध्ये दिला आपल्या पूर्ण जीवनामध्ये. म्हणून समर्थांनी शक्तीची उपासना याकरता सामर्थ्याची उपासना असा शब्द वापरलाय. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने शारीरिक बल आहेच, शरीराचं बळ मिळवायचंच आहे. आरोग्य संपन्न, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती आरोग्य लक्ष्मी आहे आमच्याकडे असलेली, तिला सांभाळायचंय, तिची आराधना करायचीच आहे. पण या शरीराची, या आरोग्याची काळजी घेत असताना त्याच्या आतमध्ये जे असलेलं चैतन्य आहे, त्याच्या आतमध्ये असलेलं जे मन नावाचं 11वं इंद्रिय आहे, त्याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल. आणि त्या मनाची शक्ती काय आहे हे समजावून घ्यावं लागेल. फक्त शरीराची शक्ती नाही, योग्य बळकट आणि बलदंड स्नायूंचे संन्यासी मला द्या. स्वामीजींचं वाक्य आहे, मला बळकट आणि पोलादी स्नायू असलेले संन्यासी द्या, तर मी भारतामध्ये नवजागरण घडवून आणीन. अशी मागणी स्वामीजींनी केली होती जगातल्या, भारतातल्या युवकांकडे. म्हणून ते युवकांचा स्फूर्तिनिर्झर ठरले. पण या शारीरिक शक्ती बरोबरच ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती. म्हणून नवरात्रीच्या या 3 दिवसांमध्ये, पहिल्या 3 दिवसामध्ये त्या महासरस्वतीचं रूप, तिच्याकडची ज्ञानशक्ती आमच्याकडे आली पाहिजे, महालक्ष्मीच्या रूपाकडची इच्छाशक्ती आमच्याकडे आली पाहिजे, आणि महाकालीच्या या स्वरूपाच्या भक्तीमुळे आमच्याकडे क्रियाशक्ती आली पाहिजे. ज्ञान कुठलं हो, कुठलं ज्ञान? व्यवहाराचं ज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित नाही. मी कोण आहे हे जे आत्मज्ञान ज्याला म्हणतो ना आपण, ते ज्ञान आम्हाला व्हावं याकरता स्वामीजींनी सुद्धा रामकृष्णांकडे गाऱ्हाणं घातलं. आणि एक दिवस प्रपंचाच्या कटकटी घेऊन ज्यावेळी स्वामीजी रामकृष्णांकडे गेले, त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी सांगावं की तुला नोकरी हवी आहे, तुला प्रपंच तुझा सांभाळायचा आहे ना, तूच जा आणि देवीला मागणं. म्हणून दक्षिणेश्वरच्या त्या काली मातेसमोर स्वामीजी ज्यावेळी उभे राहिले ना, त्यावेळी जे मागायचं होतं ते विसरले. मागायला आले होते प्रपंचातलं सुख, घरची कटकट संपू दे, नोकरी लागू दे, असलं मागणं मागायला आलेले स्वामीजी तिथं विसरले आणि देवी समोर उभे राहिले. आई ज्ञान दे, भक्ती दे आणि वैराग्य दे. माघारी आले, लक्षात आलं मी मागायचं होतं ते मागितलंच नाही, मी विसरून गेलो. गुरुदेव, मला जे मागायचं होतं ते विसरलो म्हणाले, मी वेगळंच काहीतरी मागून आलो. ठाकूरजी म्हणाले, रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा पुन्हा जा आणि पुन्हा माझ्या आईला बोल, माझी आई खूप दयाळू आहे, ती तुला देईल, तुला जे हवं तेच देईल, जा परत माग. दुसऱ्यांदाही तेच घडलं, आई ज्ञान दे, आई भक्ती दे आणि वैराग्य दे. तिसऱ्यांदाही तेच घडलं. परमेश्वर आपल्यासाठी योग्य काय तेच देत असतो बरं, आपल्याला हवं ते बऱ्याचदा नाही मिळत. स्वामीजी उभे राहिले या जगदंबे समोर. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, विविध तापांची करावया झाडणी, विविध तापांची करावया झाडणी. भक्ता लागी तू भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. द्वैत सांडूनी माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, देहरहिता वारीसी जाईन. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. क्या बात है बाबा.
नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्र, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्र, जाणून सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्र, दुर्धर संसार संसार सोडीन कृपात्र, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. आवा क्या बात. आता साजणी झाले मी निसंग, आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा तोडियला संग, विकल्प नवऱ्याचा तोडियला संग, काम क्रोध हे धाडियले माग, काम क्रोध हे धाडियले माग, झाला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून, त्रिविध तापांची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. जगदंबा माता की जय. ज्ञान भक्ती आणि वैराग्याचं दान देणारी ही जगदंबा आहे. इच्छाशक्ती तिची उपासना करत असताना, ज्याला मराठीत विल पॉवर आपण म्हणतो, असं सांगितलं की लवकर कळतं आणि सोपं. विल पॉवर म्हटलं की आम्हाला लवकर कळेल, पण इच्छाशक्ती म्हणजे काय हे फार थोडंसं अवघड काहीतरी आहे असावं असं वाटेल. म्हणून अंतःकरणातली ती जी शक्ती आहे ना, तिला जागं करावं लागेल. कारण मी सांगितल्याप्रमाणे एक जरी नकार आमच्या जीवनात आला ना, तर आमच्या आयुष्यातली असलेली ऊर्जा ती संपवून टाकण्याचं काम करतो. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रचंड इच्छाशक्तीची जर आमच्यावर, त्या देवीच्या शक्ती स्वरूपाची जर आमच्यावर कृपा असेल, ती इच्छा जर आमच्या अंतःकरणातली प्रबळ असेल ना, तर आम्ही शून्यातनं विश्व घडवण्याची ताकद भगवती आम्हाला देते. अगदी अलीकडचं उदाहरण 2011 साली जिचा रेल्वे अपघात झाला आणि तो अपघात इतका भयानक आणि भीषण होता, पण इच्छाशक्ती काय करू शकते. अरुणिमा सिन्हा नाव त्या मुलीचं, 26 वर्षाची पोर होती, 26 वर्षाचं वय आहे तिचं. या मुलीनी म्हणजे ती व्हॉलीबॉल चॅम्पियन, खरं तर खेळामध्ये प्रवीण असलेली ती मुलगी निघालेली आहे प्रवासामध्ये रेल्वेत बसून. जनरल डबा होता आणि त्या डब्यामध्ये मध्यरात्रीच्या वेळी, रात्रीच्या प्रसंगी काही चोर शिरलेत, काही गुंड शिरलेत आणि तिला तिच्या गळ्यामध्ये असलेली सोन्याची साखळी त्यांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण खेळाडू वृत्ती होती तिची, तिने नकार दिला. पण 4-5 जण होते, त्यामुळे या चौघांनी सुद्धा तिला पकडलं आणि चालत्या रेल्वेतनं बाहेर ढकलून दिलं. ही अरुणिमा ज्यावेळी रेल्वेतनं बाहेर फेकली गेली ना, समोरने एक दुसरी ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरनं धावत होती आणि अरुणिमा तिचाच प्रसंग सांगते, तिचाच अनुभव ती स्वतः कथन करते की मी अशी बाहेर फेकली गेले, समोरून एक धावती ट्रेन होती, त्या ट्रेनला मी थडकले आणि मध्ये पडले. दोन्ही ट्रेन आपापल्या ट्रॅकवरनं निघून गेल्या होत्या, पण ही अरुणिमा अशी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली. कितीतरी वेळ झाला, संवेदनाच नष्ट झाल्या होत्या, बुद्धी काम देते की नाही कळत नव्हतं, डोळ्यांना दिसायला कमी यायला लागलं आणि नंतर काही वेळाने उठण्याचा प्रयत्न करते, आरोळ्या ठोकते, आकांत करते, कुणाला मदतीचा धावा करते, पण रात्रीची वेळ कुणीच नाही शेजारी. तो अपघात झाल्या क्षणापासून पूर्ण रात्रभर 7 तास ती 26 वर्षाची पोर त्या रेल्वे ट्रॅकवर पडलेली आहे. दोन्ही पाय, कळालं दुसरी ट्रेन पायावरनं गेलेली आहे. एक पाय पूर्ण तुटलेला आहे, दुसरा पाय असा लुळा, जीन्स घातलेली होती तिने, त्या जीन्स मधून असा तो लोंबकळत होता आणि रक्ताचा अक्षरशः थारोळं साचलेला आहे. वेदनेच्या सुद्धा पलीकडे गेलेली तिची मानसिकता. सगळ्यांचा धावा करते, पण 7 तास त्या रेल्वेच्या ट्रॅकवरती ती तशीच पडून राहिलेली आहे. आणि या क्षणाला अरुणिमा तिचा अनुभव ती कथन करते ना, ती सांगते की थोड्या वेळाने असं मी बघतीये म्हणाली तर तिथे उंदीर बरेचसे आलेले दिसले आणि माझ्या तुटलेल्या पायाचे लचके तोडत होते. हे सगळं ती डोळ्यांनी पाहते, पण उठू शकत नाही, उठताच येत नाही. पाठीच्या मणक्याचे सुद्धा काही भाग दुखावले गेले होते.
मेंदू बधीर झाला होता. आणि अशा वेळी सकाळ झाली आणि मग तिथल्या लोकांनी तिला शहरातल्या दवाखान्यात नेलं. तिथं योग्य ती ट्रीटमेंट झाली. त्यानंतर कळालं की ही खेळाडू आहे. मग तिच्यावर योग्य तो उपचार झाला. पण एक पाय गमवावा लागला. तो खोटा आर्टिफिशियल तो पाय बसवावा लागला. दुसऱ्या पायामध्ये रॉड घालावा लागला. आणि ही मुलगी ज्यावेळी आता बरी होतीये, 2011 साली झालेला हा अपघात, 2013 साल उजाडलं. पण या 2 वर्षामध्ये तिला खेळाडू असलेलं अंतःकरण, शक्ती स्वरूपिणी, इच्छाशक्ती प्रबळ देवीचं स्वरूप. आणि अशा वेळी तिच्यावर वृत्तपत्रातनं काही मथळे यायला लागले किंवा काही मेसेजेस फिरायला लागले की हिने बहुतेक आत्महत्या केली असावी, की हिला बहुतेक घरातून काहीतरी विरोध असावा. पण असं काहीच नव्हतं. आणि हा नकार तिला सहन होत नव्हता. आपल्याबाबत आपण इतके दुर्दम्य महत्वाकांक्षी असून सुद्धा जर समाज असा विचार करत असेल ना, तर बस आता हे चॅलेंज, आता हे आव्हान स्वीकारायचं तिने ठरवलं. आणि 2013 साली म्हणजे नुकतीच ती जखम भरून येते. एक पाय तर पूर्णपणे खोटा आहे, दुसरा पाय तो रॉड घातलेला आहे, अजून जखमा पूर्ण भरलेल्या नाहीयेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या अरुणिमानी निश्चय बांधला, इच्छाशक्ती मनातली प्रबळ केली. आणि मनाचा जर निश्चय झाला तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही ते तिने सिद्ध करून दाखवलं. तिच्या कर्तृत्वातनं जगातलं सगळ्यात मोठं शिखर माउंट एव्हरेस्ट सर केलं. आणि उंच ठिकाणी जाऊन जगाला ओरडून सांगते की मनाची ताकद गमवू नका. शरीर जरी विकलांग झालं ना, शरीराची ताकद जरी संपली तरी तुमच्या मनाची ताकद जर खंबीर असेल, मनस्संयम, मनशक्ती जर प्रबळ असेल ना, तर तुम्हाला परमेश्वर भगवती साथ देतेच देते. एवढा प्रकारचा पराक्रम करणारी ती अरुणिमा देवीचं इच्छाशक्तीचं स्वरूप आहे. आणि ही इच्छा प्रबल झाली ना की ती इच्छा क्रियाशक्तीकडे जाते. इच्छा मनात असून उपयोग नाही, अमुक करीन तमुक करीन असं नाही. असे खूप लोक आहेत, या देशात क्रांती झाली पाहिजे असं पारापारावर बसून पत्ते कुटणारे लोक आज समाजात बरेच आहेत. वर्तमान पेपर वाचल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करणारे लोक बरेच आहेत, असंख्य आहेत. पण झालं पाहिजे नव्हे, माझ्यापासून मी सुरुवात करतो ना. ही इच्छाशक्ती त्या क्रियाशक्तीकडे वळली पाहिजे. त्या भगवतीची कृपा आमच्याकडे होईल तेव्हा हे घडेल. त्यासाठी तिची आराधना करूया, हे सगळी चरित्र आमच्या डोळ्यासमोर ठेवूया. आणि अशी ही शक्ती रूपिणी जगदंबा ज्यावेळी तयार होते, सजते सर्व अस्त्रशस्त्रांनी, त्यावेळी अजून एक देवीचं रूप आमच्या तुमच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई. भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांपुढे माना तुकवल्या, पण ही राणी रणचंडी होऊन त्यांच्या पुढे उभी राहिली. सगळीच प्रतिकूलता होती. नशिबामध्ये पुत्र सुख नाही, पती सोडून गेला, वैधव्य प्राप्त झालं. सत्ता पिपासू इंग्रजांनी तर नाकी नऊ आणलं होतं. संस्थान खालसा करण्याचं धोरण अवलंबलं. आणि अशा वेळी बऱ्याचशा संस्थानिकांनी, पुरुष संस्थानिकांनी तिथे माना टाकल्या. पण ही अशी रणचंडी होऊन त्यांच्या समोर उभी ठाकली नव्हे, त्यांचा कर्दनकाळ होऊन उभी ठाकली. 22-23 वर्षाची ही कन्यका समरांगणामध्ये अशी जेव्हा लढायची ना, तेव्हा वाघिणी सारखी झेप घ्यायची. या बुरुजावरून त्या बुरुजावर, त्या तटावरून या तटावर. वाघिणीनं आरोळी ठोकावी तशी सैनिकांना गर्जना करून प्रोत्साहन द्यायची, चैतन्य शक्ती जागृत करायची. देवीचं हे शक्ती रूप आहे की ज्यावेळी संस्थान खालसा करण्याचं ठरवलं, लॉर्ड डलहौसी नावाचा इंग्रज अधिकारी, भारतातली अनेक संस्थानं खालसा झाली. इंग्रजांनी 16व्या शतकापासूनच इथे पाय रोवायला सुरुवात केली होती. मग इथे वखारी स्थापन करण्याच्या निमित्ताने आले आणि सुरत, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या 4 ठिकाणी वखारी स्थापन झाल्या. त्यांच्या नियंत्रणासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि याच्या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरता लॉर्ड डलहौसी आणि त्यांनी एक वेगळंच धोरण अवलंबलं. भारतामधली संस्थानं खालसा करायची, विलिनीकरण संस्थानांचं. एक संस्थान इंग्रजांनी घशात घातलं. आणि याच वेळी या राणी लक्ष्मीबाईवर दैवानी असा काही जबरदस्त प्रहार केला होता की विवाह झाला. मोरोपंत तांब्यांची ही लेक भागीरथीबाई, आईचं नाव मनकर्णिका नाव, काशीमध्ये जन्म गंगेच्या घाटावरती. आणि ही मनू लहानाची मोठी झाली, विवाह झाला आपल्याहून दुप्पट वयाच्या माणसाशी, दुपटीनं मोठ्या असलेल्या माणसाशी. कारण ही अगदी 10 वर्षाची होती. गंगाधरपंत नेवाळकरांचं वय 32 वर्ष. 32 वर्षाच्या एका पती म्हणून त्याला निवडलं. नानासाहेब संतापले होते की मनू म्हणाले, अगं दुपटीहून मोठ्या असलेल्या मनुष्याशी तू विवाहाला तयार झालीस. त्या 10 वर्षाच्या कन्यकेचे उद्गार होते. ती म्हणाली, नाना अरे मी माझ्या व्यक्तिगत प्रपंच सुखासाठी नाही लग्न करत आहे, विवाह करत आहे. मला माझ्या भारत मातेचं दुःख दूर करायचंय. लहानपणापासून आपण जी स्वप्न रंगवत आलोय ना, ती आता साकार करून दाखवायची वेळ आली आहे नाना. अरे नाही काय म्हणतोस,
हे बघ, मला काही हत्तीवर झुलायचं नाही अंबारीत, मला छत्र चामर परिधान करून तिथे तो भोग नाही घ्यायचंय. पण लक्षात घे, या संस्थांची जर मी राणी झाले ना, झाशी संस्थांची, तर उद्या माझ्या दारामध्ये हत्ती असतील, तोफखाना असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल, आणि या सगळ्यांच्या बळावर मी इंग्रजांना आव्हान देऊ शकेन. त्या लग्नाला होकार दिला, लग्न झालं, आली झाशी संस्थांमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी, म्हणून राणी लक्ष्मी असं तिचं नाव ठेवलं. खरं तर ती महाराष्ट्राची उत्तरेकडे गेली, बिजली म्हणायचे लोक तिला, बिजली बिजली, आणि अक्षरशः विजेप्रमाणे तळपायची. नशिबी पुत्रसुख नव्हतं, कारण पुत्र झाला होता, पण 3 महिन्याचं अवघं लेकरू होतं. त्या चिमण्या पाखराला त्याचं ते प्रेत मांडीवर घेऊन आक्रंदन करत रडत होती, आपलं राणीपद विसरून. मूल गेल्यानंतर पतिदेव म्हणजे गंगाधर पंतांनी हाय खाली, आणि पुढच्या 2 वर्षात गंगाधर पंत गेले. पुत्र गेला, पती गेला, ऐन 22व्या वर्षी वैधव्य, पुत्र सुख नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही राणी काय करेल हो? घरामध्ये जावं, महालक्ष्मी समोर, देवी समोर बसावं. हे आई, जन्म झाल्यापासून, लहानपणापासून जे स्वप्न आता उराशी बाळगले ना, ते मला साकार करण्याची संधी मिळालीये. सोबत कोणी नाहीये, तुझी साथ असू दे, तुझं वरदान असू दे, तुझे आशीर्वाद असू दे, तुझी कृपा असू दे, एवढं मागितलं. आणि मनसुबा ठरला, दत्तक विधान घ्यायचं, दत्तक पुत्र घ्यावा असा मनसुबा ठरला. आणि अर्ज केला कंपनी सरकारला, कारण झाशी संस्थान खालसा व्हायला नको, वारस नसलेली संस्थानं खालसा होत होती ना, म्हणून दत्तक विधानासंबंधीचा अर्ज इंग्रज सरकारला केला. आणि त्याच्या निरोपाची वाट बघत राहिली. या दरबारामध्ये एक दिवस झाशीच्या राणीचा तो दरबार सजलेला होता, नागरिक हजर होते दरबारामध्ये. कंपनी सरकारचा वकील, त्याचं नाव होतं मेजर एलिस, हातामध्ये एक लखोटा घेऊन तो दरबारामध्ये हजर झाला. रामचंद्र रावांनी तो लखोटा घेतला. राणी आपल्या दत्तक पुत्र दामोदराला मांडीवर घेऊन बसली आहे चिकाच्या पडद्याआड, आणि त्या एलिसने लखोटा दिला रामचंद्र रावांकडे. उपस्थिताचं प्रत्येकाचं काळीच धडधड करतंय की काय लिहिलं असेल, काय निकाल असेल कंपनी सरकारचा, दत्तक विधान मंजूर असेल का, झाशी संस्थान खालसा तर नाही ना होणार. आणि या परिस्थितीमध्ये काय होईल? होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य. आशा की भव्य निराशा, प्रश्न हाची चिंताजन्य. ऐकाया निर्णय आले, पुरवासी ते सामान्य. सगळेजण आले होते निर्णय ऐकायला कंपनी सरकारचा. आणि या प्रसंगामध्ये रामचंद्र रावांनी लखोटा उघडला, मजकूर वाचला, आणि त्या मजकुराचा आशय एकच होता, दत्तक विधान नामंजूर आणि झाशी संस्थान खालसा. दरबारी जनांच्या काळजाचा ठोका चुकला होता. सगळ्यांची मस्तकं सुन्न झाली आणि राणी चिकाच्या पडद्याआडनं गरजली, खामोश. तलवारीचा एक तलवार उपसली, तरदिशी तो पडदा फाडला आणि एका झेपेत मेजर एलिसला गाठलं. त्याच्या नरडीला तलवारीचं टोक लावलं आणि सांगितलं, मैं मेरी झाशी नहीं दूंगी.